पाहायला भेटला आणि त्या कारणास्तव पहिल्या चेंडूमध्ये तो षटकार आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या 6 पाहायला मिळते. एका बाजूने भार्गव, दुसऱ्या बाजूने प्रशांत गरत. चेंडूला बघितलं, सोडून दिलं, बाकीचं काम पूर्ण केलं पंचांनी. डे अँड नाईटच्या रूपाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अंतिम दिवस आहे ना, फायनल डे, तो डे अँड नाईटच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. जहीर भाई सही कहा सुका कैलाश जी, बेहतरीन शुरुआत है. डे नाइट फन लाइट में मुकाबले हैं. अब पेशर दोनों तरफ रहेगा. गेंदबाज बल्लेबाजों पर. अगली गेंद सुहास पवार फेंकने के तैयार. आउटसाइड पर गेंद को खेला. मिस टाइम शॉट है. गेंद ने ऊंचाई ज्यादा ली. लंबाई कितनी होगी और वहां पर दोनों खिलाड़ी के बीच में गेंद गिरी. एम्पायर का निर्णय आना बाकी रहेगा. 6 या और क्या बेहतरीन चौका आता हुआ. कमांड डीजे देखिए किस तरीके से स्ट्रोक को खेला है. पेड़ पे लगे उसे बोर कहते हैं और मैच पे लगे उसे फोर कहते हैं. फोर आता हुआ बेहतरीन स्ट्रोक. सही कहा कैलाश जी, एक लाजवाब शुरुआत है. यहां पर एक बेहतरीन बल्लेबाजी के नजारे पेश करते हुए नजर आ रहे हैं और वहां पर सुहास पवार गेंदबाजी पर है, मगर क्या बल्लेबाजी हो रही है. शोर मचता हुआ ये विरार की नगरी में. अगली गेंद फिर जड़ में गेंद दिया. तो खेला. गेंद कवर रीजन पर जाती हुई 1 रन पूरा करते हुए अब स्ट्राइक पर आते हुए प्रशांत गरत इसको जाकर पहुंचता हुआ 12 रनों पर. और क्या शुरुआत है कैलाश जी. क्या यहाँ पर दोनों टीमें जानती है ये मुकाबले की अहमियत, क्योंकि ये मुकाबला जो टीम जीतेगी उसके कदम इस मैदान पर रुकेंगे. जो टीम उस मुकाबले को गवाएगी उसके 365 दिन के लिए दरवाजे बंद किए जाएंगे. क्या कहना चाहेंगे आप. 12 धावा फलकावरती पाहायला मिळतंय. एका बाजूने दिवाणमान गावाचा सितारा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण अर्नाळा गावाचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने प्रशांत गरत आहे, दुसऱ्या बाजूने भार्गव आहे. या ठिकाणी भार्गव 11 वरती खेळतोय. प्रशांत गरत यांना अजूनही खातं उघडायचं आहे. सुहास समोरच्या एंड कडनं यावेळेस पुन्हा एकदा सजोसा पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स व्हाट अ स्ट्रोक. इट्स अ स्विच हिट and it is a big hit. It's 6 here. DJ गणी वासुदे किती मी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल स्विच केलाय. स्विचचा फटका चेंडू झालाय. काही का जेव्हा फटाके आतषबाजी चालले थोडस बाहेर करा, जेणेकरून खेळाडूंना डिस्टर्ब होणार नाहीये. कोलवटाचा चेंडू हाताळला गेला होता. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत जाईल. फील करेल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावा निदान करा. पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपताना आपण धावा फक्त धावफलकावरती 2020 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत गरत खेळतायत 9 वरती. भार्गव खेळतायत 11 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, प्लीज तुम्ही एन्जॉय करा, मजा करा. फक्त जी फटाक्याची आतषबाजी आहे ती विदिन द ग्राउंड करू नका. तुमच्यामुळे थोडासा खेळाडूंना देखील डिस्टर्ब होऊ शकेल. आपल्याला विनंती आहे आपण एन्जॉय करा, आनंद घ्या, पण आपल्या आनंदामध्ये आपल्या खेळाडूंना तिथे काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आफ्टर 1 ओव्हर धावा आहे धावफलकावरती 20. स्टार्ट चांगला आहे प्रकृती रॉयल बालाजी संघाचा. 20 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूने प्रकृती रॉयल बालाजी संघ, दुसऱ्या बाजूने आदिराजचा संघ पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलं गेलेलं आहे. 20 धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे. बट व्हॉट अ फायनल डे दिस इज. आज शेवटचा दिवस पाहायला मिळतोय, परंतु काय सुरुवात आपण बघितलं डे नाईटच्या रूपाने. सही कहा सर जी, और बेहतरीन शुरुआत इस मैदान पर हुई. दोनों बल्लेबाजों ने इस मैदान पर एक तरफ प्रशांत गरत 2 गेंदों पर 8 रन. भगा पाटिल की बात की जाए तो 4 गेंदे 11 रन. क्या शुरुआत है. यहाँ पर गेंदबाजों पर हमले चलाए गए हैं. क्या अब इस मैदान पर दूसरा ओवर शुरू हो जा रहा है, मगर ये पावर प्ले में पावर दिखाया गया. दूसरे ओवर पावर प्ले की क्या बल्लेबाजी का जलवा होगा ये हम देखने जाएंगे. बेहतरीन फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं. शॉट गली पर एक खिलाड़ी है, पॉइंट गली पर एक खिलाड़ी, शॉट थर्ड मैन, फाइन लेग पर एक खिलाड़ी. और गेंदबाजी करने तैयार. बेहतरीन शॉट खेला वी में और गेंद को खेल दिया हमारे कम बॉक्स में. सलामी आती हुई 6 रनों के लिए फरार पांड्या. षटकार आला है ठिकाणी. भार्गव का ये पहली बार नहीं है, ये दूसरी बार है. यहाँ पर दूसरी बार छक्का आता हुआ.
क्या बेहतरीन क्रिकेट है यहाँ पर, क्या बेहतरीन स्ट्रोक है यहाँ पर। भार्गव इज ऑन द फायर यार, लेकिन आप एक पार्ट देख रहे हैं, दूसरा पार्ट अभी भी बाकी है। प्रतीक घरत दूसरे पार्ट में अभी भी बाकी है। दुसरा पार्टचा तुम्ही उल्लेख नक्कीच केला, पण आता भार्गव आणि प्रशांत घरत ही जोडी देखील पाहतो। एका बाजूला दिवाणमानचा खेळाडू आहे भार्गव पाटील, दुसऱ्या बाजूला अरणाळ्याचा खेळाडू प्रशांत घरत। ISPL खेळून तो देखील या मैदानामध्ये वसई विरार प्रीमियर लीग खेळण्यासाठी दाखल झालाय। आणि हा सामना असा आहे ना, दोघांनी मेहनत केली, दिवसभरामध्ये मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीला आता फळ देणारा हा सामना आहे। धावा दाफलकवरती 26-26। सही का नील गेंदबाजी पर पहली गेंद पर स्वागत किया था गेंदबाज का, और क्या बल्लेबाजी हो रही है। स्कोर 26 बिना कोई नुकसान के। अगली गेंद हरको खिलाती हुई आउटसाइड पर, क्या शॉट चलता हुआ और गेंद सीमा के बाहर। 6 रनों के लिए फरार, बैक टू बैक दूसरा सिक्सर। कमान दीजिए षटकार येतोय आणि षटकारने बघितलं आपण धावसंख्या पुढे सरकली जाते। बघितलं 32 या धावसंख्येवरती 32 इज द स्कोर ऑफ प्रकृती रॉयल बालाजी टीम हियर। द बोथ द बॅट्समॅन ऑन वन साइड इट इज भार्गव हियर with 3 sixes and other side is Prashant here with 1 6 here. Tremendous batting. तुम्ही इशारा केला ना त्याच पद्धतीने अब आग दोनों तरफ बराबर की लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है आणि बॅटिंग देखील आपण जर पाहिलं तर प्रशांत घरत आणि भार्गव पाटीलचे अतिरिक्त ग्रुपसाठी आता कोणीतरी एक संकटमोचक मॅन ऑफ क्रायसिस संकट मोचून यायला पाहिजे। नेता भार्गव पाटील 5 दूर चेंडू पाहिले सिक्सर। बेहतरीन गेंद, अच्छी गेंद थी, वहां पर ठप्पा गिरने के बाद रनआउट का मौका था वो भी गवा दिया। या डायरेक्ट हिट है, देखना होगा अंपायर का निर्णय थर्ड अंपायर से खाता हुआ। जसं सेलिब्रेशन चाललंय तर मला वाटतं की बाबा एकदम क्लोज आहे। पंच इथे पाहण्याचा प्रयत्न करेल, नरेश शानमग सर इथे उपस्थित आहेत आणि ते पाहण्याचा प्रयत्न केले। आपण व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा काही शुभ सन्मान देखील केला जाणार आहे। व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर माजी नगरसेवक आपण प्रतिभा पाटील काही या देखील उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत, डायरेक्ट हिट झाली त्यावेळेला बॅट आले नाही आले, क्लोज आहे। जसं आपण टूथपेस्ट घेतो ना क्लोज अप वाली, तसा क्लोज कॉल आहे। पंच पाहतायत, निरीक्षण करतायत। आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान देखील करतोय। तर पंचनी इशारा झाला बघा, स्क्रीनवरती देखील येणार आहे हा इशारा। यावेळेला ज्यावेळेला बॅट ग्राउंड झाली त्यावेळेला डायरेक्ट हिट, इट्स OUT अर्थात विकेट। पंचाकडे इशारा आलाय, इट्स आउट, भार्गव गॉन। काही शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय। आज स्पर्धेच्या निमित्तानं माजी नगरसेविका आपण प्रतिभाताई पाटील देखील उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केलाय आणि सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू ऋषिकेश देसाई आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेची गोड आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि हे तुळशीचं रोपटं देऊन हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। धन्यवाद ताई, आपण आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल मनापासून आभार। एक टर्निंग पॉइंट आलाय या मॅच मध्ये। चांगली कामगिरी भार्गव करत होता, तो धावाच्या स्वरूपात बोनस विकेट म्हणूया। मी म्हटलं होतं संकटमोचक, संकट निवारक, पण संकट निवारले त्या धावांना। सही कहा, वहां पर सर जी अपने बेहतरीन बल्लेबाजी चल रही थी, वहां पर थोड़ी सी कॉलिंग टूटी, भार्गव का बैदला दूर रह गया और बेहतरीन डायरेक्ट हिट और भार्गव का खेल होता हुआ समाप्त। पहला विकेट का पतन होता हुआ। अगली बल्लेबाजी पर हुसैन काजी वसई कोलीवाड़ा। अगली गेंद नील द्वारा
चेंजअप इस गिनती हरकों से खेला गेंद पॉइंट कवर पर जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा। एक रन पूरा होता हुआ, एक रन के साथ स्कोर में बढ़ती स्कोर जाकर पहुंचता हुआ 33 रनों पर दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ। दुसरं षटक मार्गस्थ बघितलं 1.4 षटकांचा खेळ संपला गेलाय। 33 धाव फलकावरती पाहायला मिळतात। प्रशांत गरत प्लेइंग ऑन 8 यार, त्याच्यामध्ये बघितला एक षटकार शामिल आहे। हुसेन काझी नौका फलंदाज पाहायला मिळतोय आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते। मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी बघितलं आपण तर नगरसेविका बघितला आपण प्रतिभाताई पाटील देखील पाहायला मिळत आहेत आणि बघितलं व्यासपीठ आज भरगच्छ भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्यासपीठ भरगच्छ सामना देखील तितकंच महत्वाचं आहे। प्रशांत गरत ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज होईल। निलेश गोलंदाजी मार्कवरती जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या, कारण जरी डे नाईटचं क्रिकेट असलं तरी काही वेळेची मर्यादा आपल्यालाही पाळावी लागणार आहे। राईट मोड विकेटचा मारा समोर प्रशांत ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता। पॉइंट रिजन मध्ये फील्ड केला गेलाय। एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली। एका धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो 34। 34 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील। सही है। इस मैदान पर आखिरी किनारा बाकी दूसरे ओवर प्रगति पर है। नीलेश गेंदबाजी पर है। अब स्ट्राइक पर हुसैन काजी वसई कोलीवाड़ा का ये बल्लेबाज और नॉन स्ट्राइक पर बल्लेबाजों की बात की जाए तो अनार का बल्लेबाज प्रशांत गरत देखने को मिलता हुआ। क्या बल्लेबाजी चल रही थी दोनों बल्लेबाजों के दौरान, मगर एक छोटा सा ब्रेक टू लगा और उसके बाद अब धीमी शुरुआत हमें देखने को मिल रही है। मगर नीलेश को बैकअप करना होगा और इस मैदान पर लड़ना होगा, इस मैदान पर, क्योंकि ये मुकाबला दोनों टीमों के लिए है। भार्गव बाद झाल्यानंतर बघितलं मागचे 4 चेंडू धावसंख्या थोडीशी सुस्तावली आपण बघितलं। शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील स्क्वेअर कट करायचा प्रयत्न केला गेला होता। चेंडू कुठे गेलाय आठवण करा, धीरज जहाचा चेंडू तिकडे झाला होता। 2 षटकांचा खेळ संपला आणि या धावा धावफलकावरती 34 आणि त्यावेळेला व्यासपीठावरती आगमन झाले। मुंबई रणजी क्रिकेट खेळत असताना याच मैदानावरती ज्यांना क्रिकेटचे धडे काहीशी गिरवले आणि आज जर पाहिला तर उंच उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करतायत आयुष म्हात्रे। याच आपल्या मातीमध्ये वाढलेला वसई विरारचा खेळाडू आणि आज मुंबई रणजी क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एक शतक जे अप्रतिम ठोकलं गेलं होतं आणि आयुष म्हात्रे आता बरोबर व्यासपीठावरती मुख्य डायस पाहिलं तर आता विराजमान झाले। 2 ओवर की खेल समाप्त होता हुआ, स्कोर 34। 1 विकेट के नुकसान पर बालाजी टीम इस मैदान पर बल्लेबाजी कर रही है। लड़ना है दोनों टीमों को, 4 ओवर खेलाना बाकी है। आयुष म्हात्रे यांना पाहायला मिळतंय, त्याच्यासोबत पागदरी सर, त्याच्यासोबत बघितलं आपण जयदीप गरत उर्फ चौमी आपल्याला पाहायला मिळत आहेत। VIP डायस गच्च भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खूप काय आठवणी आहेत। आपण समीर दिघे यांना बघितलं पहिल्या दिवसामध्ये, त्याच्यानंतर बघितलं आज रॉस्टन डायस ज्याने की IPL ला खेळलेलं आहे आणि मग बोलायचं झालं तर 2013 साली बघितलं आपण तर दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाच्या माध्यमातून बघितलं आपण IPL ला खेळलं होतं रॉस्टनने देखील। रॉस्टनचा प्रवास आपण पाहिलाय, म्हणजे वसईपासून प्रवास झालेला तो रणजी ते IPL तो प्रवास आपण पाहिलाय ना। आजही जर पाहिलं मुंबई संघामधलं त्याचं स्थान त्याने ते कायम ठेवलंय आणि त्यांच्या जोडीला बहुतांशी पालघर जिल्ह्यातले बरेचसे खेळाडू आज मुंबई रणजी संघामध्ये आहेत। त्यापैकी एक हिरा वसई विरारचा खेळाडू आयुष म्हात्रे यांना सध्या आपण व्यासपीठावरती पाहतोय। बुराज गेंदबाजी बनाते हुए तीसरा ओवर लेकर स्ट्राइक पर प्रशांत गरत अगली गेंद के तैयार। आउट साइड पर गेंद को खेल दिया, गेंद गैप में है, कोई खिलाड़ी के पास मौका होगा मगर बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ, मगर जब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन को पूरा कर दिया स्कोर जाकर पहुंचा हुआ 36 रन ओवर। 36 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत। प्रशांत गरत पोहोचतोय 11 वरती, 4 चेंडूचा त्याने सामना केलाय। हुसेनला बघितलं 1 वरती खेळतोय। संघाची धावसंख्या 36, 1 गडी बाद झालाय आणि तो गडी कोणता बाद झालाय भार्गव पाटील सारखा गडी बाद झालाय। परंतु नो डाऊट भार्गवने चांगली खेळी दाखवलंय। कमी चेंडू मध्ये जास्त धावा, त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार त्यांनी दाखवला होता। सही का, वहां पर एक बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश किया था। 7 गेंदों का सामना किया, 23 रन अपनी टीम के लिए योगदान दिया है भगवान ने, मगर वहां पर गेंदबाजों को बैकअप करना है। प्रशांत गरत अगली गेंद के तैयार। लो फुल टॉस गेंदी, मिस टाइम शॉट है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। बेहतरीन कैच और प्रशांत खेली की विराम लगता हुआ ये दूसरा झटका। कम ऑन डीजे। चांगली स्पर्धा पाहायला मिळते। 2 पूर्णांक बघितला आपण, 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय। धावांची गती बघितला आपण
36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र महत्वपूर्ण खेळाडू प्रशांत गरज, काय फ्लाइंग स्टार्ट दिली होती, बाद होतोय, तंबूमध्ये परततोय. भार्गव रनआउटच्या रूपाने बाद झालाय. प्रशांत गरज बघितलं आपण कॉटआउटच्या रूपाने बाद झालाय. हुसेन अजूनपर्यंत आहे. नौका खेळाडू विकेटवरती जाईल यात काही शंका नाही आहे. बघा फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डावऱ्या बाजूला आपण बघितलं तर आई जीवदानी मातेचा तो उंच डोंगर, तिथे देखील आपल्याला लाईट्स पाहायला मिळत आहेत. शार्पी लाईट थोडंसं बंद करा. शार्पी समोर ज्या फ्लॅश लाईट आहेत ते थोडंसं बंद करा. तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ और वहां पर एक बड़ा विकेट गिरता हुआ न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए अब यहां पर एक साझेदारी बनानी होगी. अंबेर न्यू बैटर मैदान पर न्यू बैटर मैदान पर अब साथ देना होगा हुसैन काजी का और एक बेहतरीन पार्टनरशिप इस मैदान पर बनानी होगी और वो पार्टनरशिप बिल्ड करनी होगी दोनों बैटर को. क्या इस मैदान पर गेंदबाज अपनी छलवे दिखा पाएंगे? पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण ज्यावेळेला पाहिला होता तर चांगली पार्टनरशिप होत होता. एक जो विकेट जो धावाच्या स्वरूपात आला होता तिथून मॅच थोडासा बदललाय. पण प्रज्योत अंबिरे वरवर एक्सप्रेस या नावाने परिचित असा खेळाडू मैदानावरती आलाय. दुसरा वसई स्पोर्टचा हुसेन काजी देखील आहे. तितकी क्षमता हुसेनकडे. सकाळपासून काही फटके पाहिले आहेत पण ती इनिंग नाही आले. मोठी इनिंग जिची आवश्यकता आता टीमला देखील आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुटवर्क थोडंसं कमी होतं. मात्र बघितलं आपण जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्रज्योत अंबिरे ISPL मधलं एक नाव, टेनिस क्रिकेट मधला हिरा, पालघर जिल्ह्याचा तो हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगली गेंद प्रज्योत खेलने के तैयार. 3 गेंदों का खेल हुआ है. बेहतरीन गेंद ऑफ स्टंप पर गेंद को ड्राइव कर दिया. लॉन्गन के बीच में से गैप में गेंद सीमा रेखा बाहर. ये आता हुआ बेहतरीन शो का कमांडीज है. डीजे वाल्या तू भी वाजव की वाजव तितकाच आनंद घेत असताना आपण बघतोय. छोटे बच्चे नन्हे मुन्ने राही तेरे मुठ्ठी में क्या है, मुठ्ठीमध्ये आहे. काही काही चॉकलेट पण आहेत. चॉकलेट घेऊन आलेत, हात दाखवतात. यस आम्ही आलोय वसई विरार प्रीमियर लीग पाहण्यासाठी हे तेही दर्शवतात. एक दणदणीत खणखणीत चौकार पाहिलाय. प्रज्योत अंबेरे ज्याच्या नावावरती पहिल्याच सामन्यामध्ये 14 धावा आहेत आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत बघितलं चौकार आलाय. धावाला आलाय आकार, कारण आला होता तो चौकार. लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितलं ऑफ साइडला चेंडू निघून जाते. सिंगल रोटेट झाले. दुसऱ्या धावेसाठी पंपलिंग होईल का नाही. इथे 2 धावा येत आहेत. सगळं काय घडलं जाईल यात काही शंका नाही आहे, कारण ही मॅचच तशी आहे, ही टुर्नामेंट तशी आहे. आपण बघितलं तर वसई विरार प्रीमियर लीग तुम्ही बघतायत मित्रांनो. अँड व्हॉट अ ट्रेमेंडस एफर्ट दिस हॅज बीन हियर. सही का वहां पर एक लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होने पा रहा था, मगर थोड़े से बफल हुए खिलाड़ी और 2 रन को कोई आंखों में चुरा लिया वहां पर प्रज्योत. और उसके बाद हुसैन काजी ने और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा हुआ 42 रनों पर. अभी भी बात की जाए तो 19 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है और इसके बाद तो एक मैजिक ओवर आने वाला है. मजा आने वाला है. मुकाबले में काम जाइए, बने रहिए हमारे साथ. क्या मुकाबला चलता हुआ. आखिरी गेंद फील्डिंग की सजावट होती हुई गरद फील्डिंग की सजावट करते हुए कप्तान विकेट कीपर पर है. बेहतरीन 2 पारी लाजवाब खेली है. अगली गेंद प्रज्योत के लिए आती हुई ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद है. अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल. एक्स्ट्रा रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 43 पर 2 विकेट के नुकसान पर सजी. 43 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे, कारण वाईड मगाशी आला होता. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या त्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आपण बघितले आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे, त्याच्यामध्ये एक चौकार देखील आपण पाहिलाय. शेवटचा चेंडू चेंडू होता. षटकार आलाय. मी आहे पालघरकर आणि मी मारणार सिक्सर आलाय. कम ऑन डीजे.
3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 49, 2 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद बल्लेबाज के रडार में दी और गेंद को खेल दिया था मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। बिग सिक्सर अदा हुआ, VPL सिक्सर 6 रन। वसई विराट प्रीमियर लीग का थर्रार है और दोस्तों ये थर्रार एक लाजवाब है, बेमिसाल है। और क्योंकि फन लाइट में ये फाइनल डे का मुकाबला हमें देखने को मिल जाएगा का। और 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितला आपण 49 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 49 करण्यासाठी बघितलं आपण महत्त्वपूर्ण खेळ केले बारगावने, कारण सुरुवात अतिशय छान झाली. त्याच्यानंतर प्रशांतने बघितलं षटकार आला, हुसेनने 1 धाव उभारले आणि प्रज्योत अंबेरे बघितलं 1 षटकार 1 चौकार त्याने आतापर्यंत टोकलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत आपण बघतोय. आणि VVPL ओव्हर व्हेरी स्पेशल ओव्हर घेऊन आता प्रथम आले. प्रथमने देखील आज प्रभावित करणारी गोलंदाजी या मॅच मध्ये केली आहे. हुसेन काझी ऑन स्ट्राईक, प्रज्योत अमिरे सकाळी तो वाचवलेला मॅच, ठोकलेले 2 षटकार आणि तो खेळ आता पुन्हा एकदा प्रज्योत अमिरेनं या सामन्यामध्ये चालू ठेवलाय. हे महत्वाचं षटक आहे, VVPL ओव्हर आहे. या VVPL ओव्हर मध्ये बरंच काही गोष्टी आपण मागच्या 2 दिवसामध्ये जे आपण अनुभवतोय. VVPL ओव्हर स्टार्ट होतोय. प्रथम स्ट्रायकरला हुसेन काझी फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडू जातो समोरच्या दिशेनं, जोपर्यंत फील्ड करते लॉंगॉनच्या दिशेनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण धाव फलक जाऊन पोहोचलाय. 50 धावा धाव फलकावरती आल्यात प्रकृती रॉयल बालाजीच्या. 50 बेहतरीन बल्लेबाजी चलती हुई, सिंगल लो फुल टॉस गेंद हल्के से खेल दिया था हुसैन काजी ने. प्रथम गेंदबाजी पर है, ये मैजिक ओवर है. क्या इस मैदान पर वो 12 का चैलेंज है वो पूरा किया जाएगा? मगर गेंदबाज प्रथम को वहां पर चैलेंज देना होगा, मगर बल्लेबाज उस मैदान पर है. आप देख रहे हैं तो वहां पर प्रज्योत अंबेरे है, क्या सिक्सर लगाया था आखिरी गेंद पर. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये, कारण व्हेरी स्पेशल ओव्हर आहे. एकंदरीत बघितलं 4थं षटक मार्गस्थ आहे. प्रथम वॉर्ड डिलिव्हरी, ब्लॉक होलचा तो चेंडू होता. लसित मलिंगा यांची आठवण येण्यात काही शंका नाही आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी, बॅक पार्टला बघितलं आपण, त्या चेंडूला बघितलं आपण टॅप करण्यासाठी. ब्युटिफुल डिलिव्हरी. येस झैरभाई. नक्कीच, जसं एखाद्या आपल्याला ज्यावेळेला पार्सल येते त्याच्यावरती काही गोष्टी लिहिलेल्या असतात, मग ते पेनाने नाही लिहिता येत आणि त्यावेळेला वापरावा लागतो मार्कर. अशा वेळेला वापरावा लागतो यॉर्कर. योग्य वेळेला योग्य चेंडूचा वापर, योग्य अस्त्राचा वापर ज्यावेळेला केला जातोय, मग तुम्हाला बेनिफिट कदाचित त्याचा फायदा होऊ शकेल. प्रज्योत 12 वरती, हुसेन काझी 2 वरती. 3.2 षटकांचा खेळ. धावा 50. तुकाराम मंगेला, तुम्ही नेहमी म्हणत असता पानी के बिना हम रह नहीं सकते और यॉर्कर के बिना भी हम रह नहीं सकते क्रिकेट में, आणि तोच चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. चलिए गेंद चाहिए वहां पर, थोड़ी सी लाइट वहां पर पीछे की लाइट बंद करनी होगी. थोड़ी सी बल्लेबाजों को दिक्कतें आती हुई. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि 50 धावा आल्यात 3.2 षटकांमध्ये. दूध और रोशनी से नहाता हुआ ये ऐतिहासिक मैदान, यहाँ पर जीवदानी का ये मैदान, और क्या यहाँ पर हरा भरा मैदान है. क्रिकेट का रंग बिल्कुल निराला है, यहाँ पर क्रिकेट का रूप बिल्कुल निराला है, और क्या ऐतिहासिक स्टेडियम मैं कहूंगा. सही कहा, वहां पर एक बेहतरीन बल्लेबाजी चल रही है. थोड़ा सा मैच रुका है, मगर थोड़ी सी लाइट प्रॉब्लम आ रही है उस मैदान पर बल्लेबाजों के लिए, मगर वो लाइट अब बंद की जाएगी. एक बड़ा मुकाबला देखिए हमारे कैमरामैन जीवदानी का मंदिर आपको दिखाते हुए, और तमाम दर्शकों के लिए वाकई में एक लाजवाब मैदान है. और उसके पीछे हम देख रहे हैं तो हमारे भी जीवदानी माते का मंदिर है. अविहंगम दृश्य आपण पाहतोय सध्या. आई जीवदानी देवीचं मंदिर आणि ते पूर्ण मंदिर बघा. पुढे जर आपण बघितलं तर ते तेजस्वी तेज जे बरोबर कलसावरती आता आपल्याला दिसते. आणि आज श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचा जो वर्धापन दिन सोहळा देखील संपन्न झालेला आहे. आणि या विरारची जीवनदायिनी अर्थात जीवदानी मातेचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद नेहमीच राहिलाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तर बीट करतोय चेंडूला. ज्यावेळेला आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रथम हे षटक हाताळतोय. हे महत्वाचं षटक आहेत. मग त्या 3 चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त 1 धाव आले. 3 चेंडूमध्ये बघितलं फक्त 1 धाव आले.
12 धावा या षटकामध्ये करायचे आहेत. अजूनही 3 चेंडूमध्ये 11 धावा हव्यात. स्पेशल ओव्हर आहे. स्ट्राईकला बघितलं आपण प्रज्योत तंबिरे. ऑफ साइडला चेंडू खेळलाय. पंपलिंग झाले. क्या छुट्टा हुआ वहां पर प्रज्योत को मिलती हुई जीवदानी. क्या बेहतरीन है. जीवदान का फायदा कितना उठा पाएंगे तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर वहां पर हुसैन खाजी है. आपण बघूया कशा पद्धतीने झेल सुटला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा होता. टॉप एट लागला. पहिला ते गेले बघा. स्टाईल एक ऑस्ट्रेलियन पद्धतीने गेलं झेल टिपण्यासाठी. झेल उडाला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ओ मिस्टेक 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 झाले. झेल सुटलाय. जीवनदान लाभले. सही का वहां पर जीवदान मिला है. क्या बेहतरीन. ये जीवदान कितना फायदा लेकर जाएगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा. 2 गेंदों का खेल आना बाकी है. ये बीपीएल ओवर चलता हुआ नजर आ रहा है और बेहतरीन गेंदबाजी हो रही है. हुसैन खाजी के पास क्षमता है, ताकत है. करना होगा हुसैन खाजी को टीम के लिए, क्योंकि ये ओवर दोनों टीमों के लिए खास बनता हुआ नजर आ रहा है. अगली गेंद हुसैन खाजी खेल तैयार. आउट साइड पर खेलना चाहते. बैट का थ्रो लगा. गेंद थर्ड मैन पर गली रिजन पर गई है. जब तक बैक का बच्चा है एक ही रन मिल जाएगा. आखिरी गेंद आना बाकी. इसको जाकर पहुंचता हुआ 52. 52 धावा धावफलकावरती. पण या षटकामध्ये धावा किती आल्यात. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा आल्यात. हे व्हीबीपीएल ओव्हर आहे आणि ज्या व्हीबीपीएलच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. आणि बॅटिंगला कोण आहे. प्रज्योत तंबिरे आणि त्याच्यानंतर हुसेन आहे. फ्रंट फुटला आले होते. ऑफ साइडला कट करायचा होता. डॉट चेंडू ती सांगता पाहायला मिळतंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4 इयर. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 4 षटकांच्या समांतर धावसंख्या बघितला 52 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ब्रेक घेऊया. डीजे घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे विशेष अतिथी म्हणून आपण तेजस कांबळे यांचे या ठिकाणी आगमन होते. फुलपाडा विभाग बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष तेजस कांबळे यांचे या ठिकाणी आगमन होते. विनंती करत तेजस यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 चित्रपटच्या माध्यमातून. चार ओवर का खेल समाप्त हुआ है. स्कोर 51. 2 विकेट के नुकसान पर अब वसई विरार प्रीमियर लीग का थरार है, क्योंकि मैदान पर ढोल ताशे तमाम आए हैं. मजा आने वाला. श्वास पवार गेंदबाजी पर स्क्रीन ऑपरेटर स्क्रीन जी मेगा स्क्रीन आहे त्याचे ऑपरेटर कुठे असतील त्याने मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने आपण यायचं आहे. चौथा ओवर 5वां ओवर लेकर श्वास पवार तैयार. हुसैन काजी स्ट्राइक पर है. अब बल्लेबाजों को घेर बदलना होगा. 2 ओवर में लाजवाब बल्लेबाजी हुई थी. अगली गेंद ऑफ स्टंप पर गेंद थी. कट करना चाहते थे मगर गेंद बल्ले का संबंध हुआ नहीं. अंपायर से वाइड मांग रहे थे मगर अंपायर का निर्णय बेहतरीन होता हुआ नजर आया और गेंद यहां पर थर्ड अंपायर पर निर्णय भेजा गया. अंपायर द्वारा देखना होगा ये वाइड बॉल है या फिर फील्ड डिलीवरी है. 52 धावा झाल्या होत्या. मगाशी स्पेशल ओव्हर होती त्या कारणास्तव 1 धाव मायनस झाली आणि त्या कारणास्तव 51 धावा आहेत. लक्षात ठेवा तुम्ही. सुबह से लेकर दोपहर तक, दोपहर से लेकर शाम तक और शाम से लेकर रात तक अभी भी यहाँ पर ये टूर्नामेंट चलता हुआ. बेहतरीन क्रिकेट है यहाँ पर. हाँ काय गाना है. सुबह से लेकर शाम तक, शाम से फिर सुबह तक नहीं होना चाहिए तो रात तक खत्म होना चाहिए. त्यामुळे मजा येणाऱ्या मॅचला 51 धावा धावफलकावरती आहेत. काही गोष्टी आपण जसं आपण उल्लेख केला होता. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचं सहाय्य त्यांच्या जोडीला आरएस ग्रुपची ताकद बहुजन विकास आघाडी या सर्वांच्या विद्यमानं एट्स फेअर डिलिव्हरी योग्य चेंडू याचा निष्कर्ष आपण जर पाहिला तर तिसऱ्या पंचाने नोंदवला आणि ते योग्य पडला. थोडासा बाहेर झाला, टर्न झाला, पण बरोबर विद इन द लाइन हा चेंडू टर्न झालाय. सही का बेहतरीन गेंद थी. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई हुसैन काजी खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं होता हुआ. अभी भी 11 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. क्या इस मैदान पर और 11 गेंदों में 20 से 25 रन जोड़े जाएंगे, क्योंकि ये रात का समय है, फन लाइट का मुकाबला है. मजा आएगा ये मुकाबले में. खामा जाइए क्योंकि दोनों टीमों के लिए बहुत अहम मुकाबला है. जो जीतेगा वो क्वालिफाई कर जाएगा. हुसेन बघितला आपण
स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. स्ट्राईक थोडीशी कमी भेटले, 3 धावा त्याच्या नावावरती आहेत. स्क्वेअर कट करायचा होता, केलाय. बघितलं डीप मध्ये चेंडू निघून गेलाय, सिंगल आले. दुसरी धाव घ्यायची होती प्रज्योतला, मात्र बघितलं आपण परत पाठवलंय. सिंगल आले. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 52 या धाव संख्येवरती, 52 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावरती. आता 2 आयकॉन समोर आहेत. ऑल इंडिया आयकॉन 2 आयकॉन समोर आहे. एका बाजूला सुहास पवार आहे आणि दुसऱ्या बाजूला ISPL खेळून ज्या मैदानावरती दाखल झालाय. आपण ती फायनलची मॅच पाहिली होती, माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर. त्यामध्ये श्रीनगर टीम मध्ये ऍज अ बॉलर म्हणून प्रज्योत अंबिरेला पाहिलं होतं. आता ते स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. सही कहा सर जी, आइकॉन टू आइकॉन. ऑफ स्टंपर गेंद ठैप करना चाहते थे मगर गेंद बल्ले का संबंध फंसे हुआ नहीं. रनआउट का मौका बनेगा डायरेक्ट हिट और बल्लेबाज प्रज्योत की खेली को लगता हुआ विराम. तीसरा झटका कमांडीजा. आई एकविरा मातीची आठवण येते. बघितलंय गाण्याच्या माध्यमातून आई जीवदानी मातीचा डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याच पायथ्याशी बघितलं आपण ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम मांगेरे यांनी मगाशी उल्लेख केला होता आयकॉन टू आयकॉन. बरेचसे आयकॉन आपण बघितलेत. प्रथमेश ठाकरे यांना बघितलं, विश्वनाथ जाधव, राकेश प्रभू बघितलं, संतोष जाधव, सुमित डेकले, ओमकार देसाई, आयुष शेख, कैवल्य पाटील, सूर्य मणिरत्नम, प्रथमेश कोडू, करण मोहरे, विनायक भोईर, नागेश यांना बघितलं आपण, राहुल गौंड यांना देखील बघितलं, पवन केने, संजीव कांबळे, ओमकार तरमाले, मयूर मांगेला, सुहास पवार आणि त्याच्या प्रतीक गरज खेळतो येते. अनेक आपण बघितलं तर स्पेशली बघितलं आपण तर या मैदानावरती आयकॉन बघितलेत. नो डाऊट ही स्पर्धा स्पेशली बघितलं आपण आयकॉन साठी आणि आपल्या बघितलं प्लेअर साठी प्रसिद्ध झाले. जय भाई. दोन्ही आपण वसई तालुक्याचा उल्लेख करतो कारण वसई तालुक्यातील काही खेळाडूंनी प्रभावित करणारी कामगिरी केली. खास करून विशाल ढगावकर, बाला काय बॅटिंग. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 100च्या वर धावा करणारा तो खेळाडू आहे विशाल ढगावकर. तो आता यानंतरच्या या खेळामध्ये ज्याला आपण बघणार आहोत, राकेश प्रभूचा उल्लेख केला, तेही प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. आणि कालचा दिवस प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव यांनी गाजवला होता. सही कहा, क्या बल्लेबाजी हुई है पहले दिन से, मगर आज का दिन भी निराला है, लाजवाब है. निबाटा मैदान पर दाखिल होते हुए विशाल आए हैं. निबाटा अगली गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, ठप्पा गिरने के बाद गेंद कट लेती हुई यहां पर बिंदी गेंदे आ रही है. जहां पर चौथे ओवर में रन नहीं बने उसके बाद गेंदों का बल्ले से संबंध होता हुआ नजर नहीं आ रहा है. बिल्कुल बहुत ही बढ़िया क्रिकेट यहां पर इस मैदान पर चलता हुआ. 52 धावांवरती थोडीशी गाडी थांबले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खेळायचं होतं ऑन साइडला, बॅटच्या रडार मध्ये तो चेंडू येत नाहीये. ऑफ साइडला चेंडू डायव्हर्ट झाला, मात्र बघितलं आपण वाईडचा इशारा येतोय. वाईड आलाय, काय मॅच होईल का टाईट. धावांची गती पुढे सरकली जाते 54 या धावसंख्येवरती. चार 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि तो होत असताना आपण 54 धावा धावफलकावरती. ऑफस्टमच्या बाहेर ना थोडंसं खेचून खेळायचं होतं. डीप स्क्वेअर मध्ये फील केलं गेलं चेंडूला. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती आणि धावा बघतोय एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या धावावरती 11च्या सर्जन धावा आहेत. 55. एक शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आखिरी गेंद आना बाकी. क्या इस गेंद पर बड़े शॉट आएंगे विशाल द्वारा? अब करना होगा क्योंकि टीम को रन संख्या की जरूरत है. गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उभारनी होगी. ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव करना चाहते थे, गेंद बल्ले का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में 5 ओवर का खेल समाप्त हुआ है. रन संख्या 55. 3 विकेट के नुकसान पर एक छोटा सा ब्रेक में सुनेंगे मधु संगीत और आखिरी ओवर की कहानी को लेकर मैदान के और तमाम जनताओं के बीच आएंगे. पाच षटकांचा खेळ संपला गेलेला आहे. धाव संख्या बघितला आपण 55 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
प्रकृती रॉयल बालाजी वर्सेस आदिराज हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एकविरा आईचं गाणं लागलं होतं. आई जीवदानी मातेचा डोंगर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आई जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, या मैदानाशी जडलेली नाती, नमन आहे माझे आई जीवदानी माता तुझ्या चरणापाशी. आने वाली 6 गेंदें गेंदबाज तैयार होते हुए और बेहतरीन बल्लेबाजी अब दोनों बल्लेबाजों को करनी होगी. आखिरी 6 गेंदें आपके पास है. क्या यहां पर जवाब मिलेगा नहीं मिलेगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा, मगर बल्लेबाजों को करना होगा क्योंकि यहां पर 65-70 तक जाना होगा. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला आज सनलाइट मधनं फ्लड लाईट मध्ये आलोय, सूर्यप्रकाशामधनं प्रकाश झोतामध्ये. खेळ बदलला थोडासा फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडू जातोय जबरदस्त डीप मिडियम करून क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्ट्राईक पाहिजे त्या उद्देशानं चाललाय खेळ. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. इथे हुसेन काझी यांना स्ट्राईक पाहिजे होता, थोडेसे डेस्परेट होते. पाहिलं होतं डीप स्क्वेअर वरनं ज्यावेळेला थ्रो आला होता. एक धाव या स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. धावा झाल्या धाबलकावरती 56. 56 रन बने. 5 गेंदों का खेल आना बाकी. विशाल अगली गेंद से लेग स्टंप के बाहर गेंद है, अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा, मगर डायरेक्ट हिट करना चाहते थे मगर नाकाम होते हुए 1 को 2 में तब्दील कर गया है दोनों बैटर. और देखना होगा अंपायर का निर्णय क्या था. तीसरे की मांग होगी, 2 ही रन मिल जाएंगे. वाइड +2 3 रन खाते में जुड़ जाएंगे और स्कोर जाकर पहुंचा हुआ 59 रनों पर. अभी भी 5 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. जसं आपण उल्लेख करतोय ना की या क्षणाला टीम प्रकृती रॉयल बालाजीसाठी पॅरियोडिक आहे. धावा कशा येऊ द्या, बॅटने येऊ द्या, बाईजने येऊ द्या, वाईटने येऊ द्या, धावा येणं आवश्यक आहे. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. प्रथम चेंडू बघितला आपण सीमारेषा बाहेर निघून जाईल. इट्स 4 इयर चौकार. 4 धावा येत आहेत. डीजे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंचांनी रिफर केलेला आहे. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. जो कमरेच्या वर चेंडू हाताळला गेलाय की नाही हे पाहूया. हा सगळा जल्लोष आहे. फिरोज भाई, जहीर भाई देखील आहे. जहीर भाई बिल्कुल कॅमेरामॅन ने आपको कॅच किया है. आहेत बरोबर. एन्जॉयमेंट आहे. सर्वांना आपण पाहतोय आणि हा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर वसई विरा प्रीमियर लीग ना एक क्रिकेटचा महोत्सव आहे. आज वर्धापन दिन सोहळा आहे आई जीवदानी मातेच्या त्या मंदिराचा आणि त्याच्या जोडीला सोने पे सुहागा म्हणजे हा क्रिकेटचा महोत्सव. पहिलं वर्ष आहे, पहिलं पर्व आहे आणि बघितलं आपण पहिली ट्रॉफी कोण घेऊन जाईल याच्यावरती देखील नजर आहेत. छोटे मुलं देखील आलेले आहेत आणि आपण पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला चेंडू हाताळला थोडासा आपण पाहतो स्क्रीनवरती बघा तर त्यामुळे निर्णय येणार आहे पंचांचा आणि याच्याकरता निर्णय येणार आहे. आणि पंचांनी पाहिला चेंडू थोडासा वर आहे. इट्स नो बॉलचा इशारा पंचाकडे. टाळ्यांचा गजर एका डगआउट मधून आलाय. दुसरा डगआउट आहे तेही टाळ्यांचा गजर येणार. ये सन्नाटा आहे पण सन्नाटे को चिरती हुई आवाज बिल्कुल आएगी. माहोल बना हुआ है, माहोल बनलेला आहे या ठिकाणी. वसई विरार प्रीमियर लीग एक सस्सेक्स कडे आपण बघतोय या ठिकाणी. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. प्रथम पुन्हा एकदा सज्ज होतोय. आने वाली 5 गेंदें हैं. प्रथम गेंदबाजी पर है, फ्री हिट की बॉल है, घूम उठाकर खेलने का मौका आया है. बल्लेबाज विशाल के पास करना होगा. इससे पहले भीमर गेंद थी फाइन लेग पर, वो गेंद बल्ले को सीधी हुई सीमा रेखा के बाहर गई थी, मगर अब कंट्रोल गेंदबाजों को करना है क्योंकि स्कोर 64 3 विकेट के नुकसान पर बालाजी 11 टीम का. क्या मुकाबला चलता हुआ. आखिरी 5 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने टाइम जा रहा है, मगर कहते हैं ना टाइम पर हर चीज तय होनी चाहिए वरना वक्त तय करेगा आपका क्या करना है. टाइम सबसे बेहतरीन होता है सर जी. टाइम महत्वाचा पण एक धाव देखील महत्वाची आहे. मागे काही षटकांचा खेळ पाहिला जिथे धावा येत नव्हत्या आता एक्स्ट्रा रन आल्यात. हे एक्स्ट्रा ऐसा कलबली बचाएगा. नक्कीच मागच्या एक चेंडूचा खेळ झाला पण एक चेंडू मध्ये जवळपास 9 धावा आल्यात पण एक कमबॅक करावा लागणार आहे.
ऑफस्टमच्या बाहेर होता चेंडू. खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केलाय की नाही केलाय, पंचांचा इशारा आलाय. इट्स रनआउट, गडी बाद. चार गेंदों का खेलाना बाकी. न्यू बैटर मैदान पर कप्तान गुरु संकेत मैदान पर दाखिल होते हुए आप हुसैन काजी के साथ 4 गेंदों में कितने रन बनेंगे ये देखना होगा. देखिए दोस्तों, ये पूरे ग्राउंड का दृश्य हमारे दूर कैमरे से दिखाया जाता हुआ जीवदानी का ये मैदान, और क्या बेहतरीन ये मैदान का व्यू आप देख रहे हैं सर जी. किसने सोचा था यहाँ पर ये ऐसा टूर्नामेंट देखने को मिल जाएगा, लेकिन ये वसई विरार प्रीमियर लीग है भाई, और बेहतरीन नजारा देखने को मिलता हुआ. अगली गेंद हुसैन खाजी के लिए आती हुई. शॉर्ट गेंद बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे. गेंद और बल्ले का संबंध, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 64 रनों पर. 3 गेंदों की कहानी का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. 64 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद झालेत. भार्गव बाद झालाय, प्रशांत बाद झालाय, प्रज्योत बाद झालाय, विशाल बाद झालाय, आणि हुसेन आणि बघितलं आपण गुरु ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूने शेवटचे 3 चेंडू आहेत, त्याच्यामुळे आता बघूया या 3 चेंडू मध्ये किती धावा होतात. 70, 75, 72. पेप्सीचे 8 सारखी. हे दिल मागे मोर, हे रन मागे मोर, मोर अँड अगेन मोर. हे दिल मागे मोर, दिल मागे मोर. प्रेक्षकांमध्ये झालाय शोर. चेंडू सीमारेषा पार. 6 षटकार. नमस्ते बहन और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये बेलीची लागीन निघाली मुन्ना बटोळा लागला. शुक्रिया. क्या शॉट है कि रिप्ले में भी आप देख सकते हैं. ऑफ स्टंप पर आए, गेंद को रडार में मिली और गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए खेल दिया. बघा, फटाके जे काय वाजवत होते मैदानात टाकू नका, मैदानाबाहेर थोडी तिथे काळजी घ्या. ऑलरेडी लक्ष द्या, फटाके कोणी मैदानाच्या आतमध्ये टाकायचे नाहीये. जैरबाई तिथे थोडंसं सांगा, फटाके कोणाला आतमध्ये टाकू देऊ. तसा ढोल ताशाचा आवाज आलाय ना, एक आठवण आहे आपल्याला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, अलग ग्राउंड चेंडू चाललाय. आपण बघतोय थोडंसं अपिश केलं होतं. स्वीपर कव्हरला फील्ड केलं जाईल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करणं, 2 धावांनी धापलं का 72. आणि जो ढोल ताशाचा आवाज आहे ना, त्याच्याबरोबर बाजूला पाहिलं तर गोटू अंकल स्टँड आहे, आणि असाच ढोल ताशा आपण गोटू अंकलच्या सोबत नेहमीच पाहायचो. त्या आठवणी आहेत या मैदानाशी जोडलेल्या, त्या आठवणी आहेत गोटू अंकल आणि जीवदानीचं मैदान आणि या ढोल ताशाचा नगाऱ्याचा आवाज आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. धावा आहेत 72. 72 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रथम यांच्या गोलंदाजीतला 72 धावा आतापर्यंत झाल्यात. सन्माननीय हेमंतजी गरज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल आपण मंचावरती यायचं. वाईटचा इशारा येतोय, वाईटचा इशारा येतोय. अवंतर धाव बरोबर धावसंख्या 73 पाहायला मिळतंय. तुकाराम मांगेला स्टँडचा उल्लेख केला. वेगवेगळे स्टँड आपण बघितले आहेत. गोटू अंकल स्टँड बघितलाय. भास्कर वामन ठाकूर स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवेगळे स्टँड आहेत, नो डाऊट. तुकाराम मांगेला शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. स्ट्रायकरला हुसेन. नो 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 नो. पंचाकडे इशारा आलाय. नो चेंडूचा इशारा झालाय. नो बॉल आहे. एस्टानं लागला होता, पण तिथे जर पाहिलं तर नो चेंडूचा इशारा आलाय, म्हणून ते ढोल ताशाचा उल्लेख केला. कॅमेरामॅन जाईल त्या ढोल ताशाचा कव्हरही करेल, कारण ती एक आठवण कायम कायम आपल्या स्मृतीमध्ये राहणारी आठवण आहे. नो बॉल आलाय, रनी आलाय. हा जल्लोष आहे. हा ढोल ताशा नगारे वाजवले जातात. इट्स नो बट इट्स बिग शो. हा बिग शो आहे, लक्षात ठेवा तुम्ही. 75 धावा फलकावरती पाहायला मिळतात. एक पाठ झालाय, दुसरा पाठ बाकी आहे. शो पाहायला भेटेल यात काही शंका नाही आहे. पंच रिफर केलेलं आहे. चला पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हा नो बॉल आहे नाही. फ्रंट फूट जो आहे ना, तो पुढचा पाय त्या लाईनच्या बाहेर गेलाय नाही गेलाय, हे सगळं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय.
पंच पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतात, पण ही दृश्य देखील एन्जॉयमेंट वाली दृश्य आहेत. जहीर आहेत रोजबाई देखील तिथे एन्जॉय करतात. आणि आठवणी ज्या गुट्टू अंकलच्या आठवणी आहेत ना, पुन्हा एकदा आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊन या आठवणी या ताज्या या स्पर्धेच्या निमित्तानं केल्या जातात. आणि पंचाकडे इशारा येणार आहे. एड्स बघा, एड्स पंच पाहतात. एड्स नो बॉल, नो बॉलचा इशारा पंचाकडे येतोय. आखिरी गेंद नो बॉल आई है और वहां पर एक मिनिट, जोपर्यंत त्या शेवटच्या चेंडूवरती पर्यंत मॅच जाईल तोपर्यंत आपण एक सन्मान करणार आहोत. मंचावरती उपस्थित बहुजन विकास आघाडी फुलपाडा विभागाचे युवा अध्यक्ष सन्माननीय तेजस कांबळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान रोहनदादांच्या शुभास्ते केला जातोय. मी विनंती करेल रोहनदादा सावंत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. तेजसजी कांबळी, आपणास विनंती की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद तेजसजी कांबळी, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. फोटो कमेंट्री बॉक्स. शुक्रिया भरत जी. आखिरी गेंद मैदान पर 1 to go. ये फ्री हिट बॉल है. बल्लेबाज धुएंधार बल्लेबाजी करेंगे. गुरु संखेत स्ट्राइक पर कप्तान है. आखिरी गेंद स्कोर 75. सफल हो गए थे मगर गेंद बल्ले का संबंध नहीं कर पाए. गेंद वहां पर विकेट कीपर के दस्तान में और विकेट गिरता हुआ पांचवा. 75 रन बने, 76 रन का लक्ष्य है. मगर दोस्तों खाम जाइए, पिक्चर का पहला पार्ट समाप्त हुआ है, इंटरव्यू हुआ है. थोड़ी देर के बाद हमारे साथ बने जाइए क्योंकि दोस्तों मजा आने वाला है. एक डीजे के बाद छोटा सा ब्रेक है. डीजे के बाद थांबेल कारण जे पिच क्युरेट आहे रामजी भाई, आपण थोडस मैदानावरती जायचं. त्या लाईन्स आहेत, क्रीज आहेत, त्या आखून घ्यायचे आहेत. पिच क्युरेटर अर्थात ज्या मैदानाची जे माळी आहेत रामजी भाई, आपल्याला विनंती आहे. चलिए रामजी भाई, आप थोड़े से अंदर चलिए, क्रीज आखून घ्या आणि येऊया पुन्हा एकदा या मैदानावरती. आता या मैदानाचे विहंगम दृश्य ड्रोनच्या साह्यानं एरियल रूट न बघा जे उदानी मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेला हा वसई विरार प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा एक सोहळा आहे, जो सोहळा आपण एन्जॉय करतोय. आणि आता ड्रोनच्या साह्यानं हे दृश्य जे टिपलंय कॅमेऱ्यामध्ये आणि त्याचाही आनंद आस्वाद आपण घेतोय. शहात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. 76 टू विन. 76 7-6 याचा अर्थ काय? 7 रहा, एकमेकांच्या 7 मध्ये राहायचंय. तर या 76 या होऊ शकतील, अन्यथा मॅच थोडासा लांबचा आहे. एक ब्रेक आहे. पिच क्युरेटर मैदानावरती जातील, लाईन क्रीज ज्या आखल्या जातील. थोडीशी धून ऐकूया कारण ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 पर्व पहिलं आहे जे आपण सध्या अनुभवत आहेत. बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय.
मन अधीना। हॅलो हॅलो बघा ॲम्ब्युलन्स पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती दाखवले जाते. प्रकृती हॉस्पिटल अनेक स्पर्धांमध्ये प्रकृती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण या प्रकारची सुविधा पुरवताना बघितलं आणि या स्पर्धेसाठी सुद्धा हर्षित सिंग देवा यांना त्याच्या काही फॉर्मॅलिटीज बाकी होत्या त्या कंप्लीट करत असताना मुख्य स्क्रीनवरती फेस ऑफ इव्हेंट जयदीप गोरे चॉमी सर यांना आपण बघतात. बघा हे दृश्य जे आपल्या मुख्य स्क्रीनवरती दिसतंय त्याच्यामध्ये हे विहंगम दृश्य या स्पर्धेचं वसई विरार प्रीमियर लीग VVPL याचसाठी केला होता अट्टास की अशा प्रकारचं दृश्य दिसावं. वसई तालुक्यातील सर्व खेळाडू इतक्या मोठ्या मैदानावरती इतक्या चांगल्या मैदानावरती इतक्या सुंदर आयोजनाचा एक भाग व्हावा. प्रत्येक खेळाडूला ते व्यासपीठ मिळत असताना त्याने ती प्रसिद्धी गाठावी आणि वसई तालुक्यातील सर्व खेळाडू प्रसिद्धी होतात यावेत असाच काहीसा यामागचा प्रयत्न या आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीचा होता आणि जवळजवळ ही स्पर्धा त्या यशाच्या जवळ जात असताना आपल्याला बघायला मिळते. पाठलाग करायचा आहे 76चा. आज दिवसभरामध्ये आपण 88चा पाठलाग बघितला. आता 76 करायचा आहे. 76चा करत असताना समोर त्या गोष्टीचं दडपण आहे जी गोष्ट अशी आहे की इथून जिंकला तर सेमीफायनल, पराभूत झाला तर स्पर्धेबाहेर. आदिराज ग्रुप विपक्ष प्रकृती रॉयल बालाजी या दोन संघादरम्यानची मॅच. प्रज्योत अंबिरे समोर प्रमोद लिली. ओ काय शानदार शानदार कव्हर ड्राईव्ह आहे.
वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला, लोअर फुलटॉस होता आणि त्याला दिशा देत असताना यूज ऑफ द पेस, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण बघितलाय. आपण बघितलं तर मरीन ड्राईव्ह देखील सुंदर आहे, पण त्याच्यापेक्षा अति सुंदर हा कव्हर ड्राईव्ह होता प्रमोद लिलीचा नावाचा. इथून दर्जेदार स्ट्रोक नाही. आणि मरीन ड्राईव्हचा उल्लेख केला तर रात्रीला मरीन ड्राईव्हला फिरणं हा काहीसा वेगळाच आनंद आहे, पण याच रात्रीमध्ये म्हणजे रजनीमध्ये प्रमोद लिलीने मारला हा चौकार सुद्धा तितकाच आनंद झाला. ऑन साईडला यावेळेला क्षेत्र निवडलं, इनफिल्डला भेटत असताना चेंडू ओहो ओहो, इनफिल्डला नव्हे काऊ कॉर्नरमध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पॉवर प्लेचं षटक जरूर आहे, परंतु त्याच्या वेळेला जो क्षेत्ररक्षक जिथे लावलेला आहे तो अगदी प्लॅन नुसार, आणि म्हणूनच तिथे चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. मजा येणार आहे. प्रज्योत वर्सेस प्रतीक हे युद्ध बघत असताना मजा येणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये सर्वोत्तम कामगिरी फलंदाजीमध्ये करणारा फलंदाज समोर आणि गोलंदाजी करणारा गोलंदाज समोर आहे. गोलंदाज समोर आहे, उजव्या बाहेर आहे, जास्तच बाहेर आहे, त्यामुळे पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव. बघा कोणत्या प्रकारची पायाची हालचाल नाहीये, जिथे उभे होते तिथेच उभे राहिले, चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, आणि फॉलोच नाही केला तर फॉलो बॅक कुठून येणार आहे? फॉलो बॅक येण्याचा प्रश्नच नाही येत आहे. वाईट आलाय. प्रज्योत पुन्हा एकदा सज्ज होतील प्रतीक गरत यांच्या समोर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणखी एकदा इथून दिशा भरकटली आहे, आणि प्रज्योत आंबिरेचा गेम प्लॅन असू शकेल बरं सर, बघू शकता आपण, कारण की ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकून टाकून कदाचित एक आतमध्ये वळणारा बॉल देखील येऊ शकेल. आतापर्यंत गेम प्लॅन चांगल्या प्रकारचा आहे. नाही अगदी ॲक्युरेट. बघा त्याचा प्रज्योत आंबिरेचा माइंडसेट एकच आहे की जितके शरीरापासून लांब चेंडू ठेवू तितका आपण सेफ राहू, आणि सध्याला वाचण्याचा प्रयत्न करतात. विकेटसाठी जात नाहीयेत, कारण विकेट टू विकेट गोलंदाजी करणं किंवा विकेटसाठी जाणं म्हणजे कदाचित तिथे जर का मोठे प्रहार झाले तर मॅचचा मोमेंटम हा विरुद्ध संघाच्या बाजूने जाईल, आणि त्यासाठी कदाचित या प्रकारची गोलंदाजी केली जात असावी. प्रशांत चर्चेसाठी गेले होते जरूर, काय चर्चा झाली ते सुद्धा या चेंडूच्या माध्यमातून कळेल. तुर्तास रनअप साठी आले होते, परंतु स्वतःला थांबवलं. हे दडपण आहे. या 76 धावांचं दडपण दोन्ही संघांवरती शेवटच्या क्षणापर्यंत राहणार आहे, जोपर्यंत मॅच फिनिश होते. ओ वेगवान चेंडू. प्रज्योतची खासियत आहे त्याच्या ऍक्शनवर जाऊ नका. म्हणतात ना एखाद्याच्या दिसण्यावरून त्याच्या स्वभावाचा अंदाज बाळगू नये, कारण शांत दिसणाऱ्या समुद्राच्या लाटा या जास्त भयानक असतात. प्रज्योतने सुद्धा तेच केलं. त्याच्या बॉलिंग ऍक्शन मध्ये कोणत्याही प्रकारची तितकी तो घातकपणा नव्हता, परंतु चेंडू इतका वेगाने आला की अनप्लेबल झालाय. शॉर्ट रनअप मध्ये चांगला पेस इथून दाखवलाय. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. इथून धाव घेण्याकरता इंटरेस्ट होते, डोळ्यांमध्ये इथून इशारा झाला होता, आणि तसेच आपल्या पार्टनरवरती विश्वास दर्शवून दोघांनी इथून एक धाव कंप्लीट केली जाते. आणि सर आपण प्रज्योत आंबिरे यांचा विचार केला तर शॉर्ट रनअप मध्ये पेस करता ओळखले जातात, शोल्डरचा उपयोग करतायत. अप्रतिम दर्जाचे गोलंदाजी नाही, आणि फक्त पेसच्या पेक्षा बाकी सर्व गोष्टी सुद्धा आहेत. आउट कटर, इन कटर, अशा प्रकारचे चेंडू ते खूप चांगल्या रीतीने हाताळतात, आणि त्यामुळे फलंदाज जोपर्यंत त्या चेंडूचा विचार करेल की कसा येणार आहे तोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. ही खासियत राहिली आहे. डाऊन द ग्राउंड स्टेप आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेला. चांगली फिल्डिंग तिथे मिडऑफचा क्षेत्ररक्षक येऊन करतोय. इम्रान क्षेत्ररक्षणासाठी जाणला जातो, आणि ते क्षेत्ररक्षण आता दिसतंय. सिंगल आले, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफल करतात. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. मैदान मंचावरती जर आपण बघितलं तर दिग्गज मंडळी, रणजीपट्टू विनायक भोईर आपल्या विहाराचा अभिमान, त्याच्याच बाजूला प्रसिद्ध प्रशिक्षक म्हणून ज्यांची ख्याती असे संतोष पिंगुळकर सर आहेत. ओ समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, ये बार नहीं चुकेंगे, गलती नहीं होगी, गलती सुधारेंगे असं सांगत असताना चेंडूला पाठवून दिलं लांबच्या डोक्यावरून, सीमारेखा पार, षटकार. सर ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, हा बॉल होता स्लॉट मध्ये, डायरेक्टली गेला पार्किंग लॉट मध्ये. काय दर्जेदार बॅटिंग, आणि पाठीमागील मॅच जिथे प्रतीकने सोडली होती ना तिकडची मॅच त्यांनी उचलली आहे. दर्जेदार बॅटिंग करता दोन्ही फलंदाज ओळखले जात आहेत. एका साईडला प्रतीक घरात आहे, कळमचा खेळाडू, आणि त्याच्या साथीने आपण प्रमोद लिनी यांना देखील बघतोय. आणि तसेच अर्नाळा गावचा विचार केला तर कित्येक असे खेळाडू आपण बघितले, तर राज्य स्तरावरती खेळताना बघितलंय, आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल लेवलवरती देखील आपण खेळताना बघितलंय. आणि नेस्टर देखील या स्पर्धेमध्ये होते सर. नाही, नेस्टर म्हणा किंवा आयुष मात्रे यांनी इथे उपस्थित दाखवली. विनायक अजूनही मंचावरती आहेत, आणि ही सर्व मंडळी या स्पर्धेला आपली उपस्थित दाखवतात, म्हणूनच या स्पर्धेची शोभा सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणात वाढतीये. म्हणतात ना
प्रेक्षक जोपर्यंत मैदानाच्या चारी बाजूने येत नाही तोपर्यंत त्या मैदानाची शोभा वाढत नाही आणि जोपर्यंत मान्यवर मंचावरती वजनदार येत नाही तोपर्यंत त्या मंचाची सुद्धा शोभा वाढत नाही आहेत। आता दोन्ही बाजूने प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे, मंचावरती सुद्धा काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्या कारणानं ते दोन्ही बाजूने या स्पर्धेची शोभा वाढली। स्पर्धेला 4 चांद लागलेत। पहिलं षटक 15 धावांचं। नेक्स्ट बॉलर ओ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आसिफ शेख आसिफचा आजचा रनआउट सगळ्यांच्या नजरेसमोर आहे। आसिफने घेतला रनआउट, अनेकांच्या चेहऱ्यावरती हास्य आणताना दिसलाय। आता आसिफचं येणारं षटक कितपत फायदेमंद ठरतंय पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा आहे पुन्हा एकदा परंतु यावेळेला एच डावकुऱ्या हाताच्या फलंदाजानं लेफ्ट आर्म स्पिनरनं परेशान केलंय। हे मागेही सत्य होतं, आताही सत्य आहे। प्रमोद लिली डिपार्ट्स। अधिराज ग्रुप या संघाला बघितला तर मोठा धक्का लागलाय। प्रमोद लिली इथून 3 बॉलमध्ये 6 धावा बनवून ते बाद झाले। तर आसिफ काय चांगली बॉलिंग केली जात आहे। आतापर्यंत जो सकाळचा रिदम आहे तो आतापर्यंत त्यांनी तो कंटिन्यू ठेवलाय। आपण बघतोय वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 आपण बघतोय। आतापर्यंत असं वाटत नाही की पर्व पहिलाय। अप्रतिम दर्जाचा क्रिकेट इथून खेळला जात आहे। पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती प्रमोद लिलीची विकेट प्राप्त झाली आहे आणि इथून टेन्शन वाढणार आणि टेन्शन जर वाढेल तर तो प्रेशर देखील प्रत्येक घरावरती देखील येईल। नाही टेन्शन वाढलं तर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन सुद्धा द्यायचंय। टेन्शन वाढलं तर कॉन्ट्रीब्युशन द्यायचं। बघा झहीर भाईंकडे बघा, आज त्या सर्व मुलांमध्ये एनर्जी भरण्याचं कार्य झहीर भाई तिथे करतायत। हे सगळे जे फॅन आहेत ते प्रकृती रॉयल बालाजीचे आहेत। बैंड बाजा साथ में बाराती भी आहे, त्यामुळे ही रंगत मोठी असणार आहे। तुर्तास ब्रेक थ्रू, त्यानंतर नेक्स्ट बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न अपील परंतु त्याचा काही प्रभाव नाहीये। डॉट बॉल येत असताना बघायला पाहिजे आसिफने प्रभावित केलंय, या माऱ्यानं आसिफने प्रभावित केलंय। बघा जे कोणी आहेत मैदानात येऊ नका, मैदानाच्या बाहेर प्लीज। हो फटाका आतमध्ये आलाय। चला फटाके आपण मध्ये वाजवू नका। पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धा चालली तर आपल्यामुळे त्रास होणार नाही आहे याची काळजी घ्या। 1.3 षटकांचा खेळ, धावा फलकावरती 15। मॅच ऑन आहे। ऑन द टॉस गेले होते खेळण्याचा सुंदर गोलंदाजी, तो केलेला नेम, साधलेला डाव आणि आसिफनं पुन्हा एकदा या मॅच मध्ये केलेलं पुनरागमन कमबॅक। धावांची सुटली हाव, परंतु मैदानाच्या आतमध्ये आसिफ करतोय चांगला डाव, म्हणूनच की काय इथे धावा आता थांबल्यात। यावेळेला फटका इनिशिएट जरूर केला परंतु प्रॉपर चेंडू बॅटवरती आलेला नाहीये। सिंगल आले आणि एका धाव्याने आता स्ट्राइक रोटेट होतीये। डॉट विकेट डॉट सिंगल, मागील 5 चेंडू फक्त एकच धाव आलाय। व्हॉट अ स्पेल। निश्चित स्वरूपामध्ये इथून पलटवार केला। पहिल्या ओव्हरमध्ये भले धावा आल्या असल्या तरी देखील आसिफने या इनिंग मध्ये कसर सोडली नाहीये, या ओव्हरमध्ये कसर सोडली नाहीये। मी कमबॅक करून दाखवू शकतो, माझ्या टीम करता मी कमबॅक केलाय। 5 बॉलमध्ये फक्त सिंगल धाव खर्ची पडलाय, एक मोठी विकेट प्रमोद लिलीची आणि त्याच्यानंतर आणखी एक ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून दिली रनआउटची। ना बिलकुल कसर सोडलेली नाहीये, परंतु त्या कसरच्या जोडीने तुम्हाला अडसर सुद्धा दूर करायचे। तुम्ही ते अडसर दूर नाही केलेत तर ते आता नाही पण नंतर तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात। तुर्तास प्रतीक घरत यावेळेला स्ट्राइक एंड होते। प्रतीकच्या मनात काय चालू आहे? प्रतीक इथून एक विचार करत असणार आहेत की या षटकामध्ये आलेली एक धाव आहे त्या एक धावेला 7 मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, 5 मध्ये कसं कन्वर्ट करता येईल, यासाठी मनामध्ये जरूर विचार चालू असणार आहे। बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलं, कव्हर ड्राईव्ह स्वरूपाने चेंडू एका धाब्यासाठी जातोय, सिंगल येते परंतु समजदारी दाखवली आहे। एका धाब्याने स्ट्राइक रोटेट केली आहे, ही वेळ जाऊ दिली आहे, हे षटक जाऊ दिलंय। 2 षटकांचा खेळ संपतोय। 17 धाबा दाखल करते एका गाड्याच्या पतनानंतर टीम अधिराज ग्रुप। चलो डीजे 1 मिनिट थांबवतोय। बघा एक विशेष सूचना आहे, टीम 94 कामन संघाचा कर्णधार आणि शिवसाई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय। टीम 94 कामन आणि शिवसाई स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण मंचावरती त्वरित या।
आणि संघमालक आपण सुद्धा यायचंय. प्रशांतजी पाटील, सागरजी पाटील, त्यानंतर हजरतभाई शेख, आपण जे कोणी टीम होणार ते उपस्थित आहेत त्या सर्वांनी मंचावरती यायचं. या दोन संघाच्या शिवसाई स्पोर्ट्स आणि टीम 94 कामन 2 षटकं संपली. 17 वरती 1 आहेत. 17 आहे तो खतरा आहे, 1 आहे तो नेक आहे, 1 आहे तो नेक आहे. आता तुमच्या त्या इराद्यामध्ये ती तुम्हाला नेकी दाखवावी लागणार आहे. ती नेकी तुमच्या इराद्यामध्ये नसेल, ती इमानदारी नसेल, तो प्रामाणिकपणा नसेल, जर तुमचे ते प्रयत्न प्रामाणिक नसतील तर कष्ट कुठून तो फळ कुठून भेटणार आहेत तुम्हाला? तो प्रामाणिकपणे तितके फळ मिळणार नाहीयेत. आता म्हणून तुम्हाला त्या नेकीने, त्या प्रामाणिकपणाने येणाऱ्या चेंडूला न्याय देत असताना धावा बनवायचे आहेत. तुर्तास 17 वरती 1 आहे. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय, समीर कासारे नवीन गोलंदाज. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा उगवता सितारा या वेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. त्याच्यासमोर प्रतीक घरत आहे. मोठं बॅटल आहे, चांगलं बॅटल रंगणार आहे. कमी वयामध्ये जास्ती प्रसिद्धी निर्माण करणारा समीर कासारे बॉलिंग मार्क वरती. हा बॉल आडव्या बॅटने सरळ रिझल्ट, ही खासियत आहे, ही ताकद आहे प्रतीक घरत याची. सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बिग हिट, षटकार. हार जीत का फासला तय करताय प्रतीक. मागील 2 मॅच मध्ये प्रतीकने केलेला खेळ, 2 अर्धशतक आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावावरती. या स्पर्धेमधील 2 अर्धशतक करणारा पहिला खेळाडू आणि त्या खेळाडूच्या माध्यमातून अंडर प्रेशर आलेला हा षटकार दबावाला पूर्णपणे रिलीज करतोय. 6 धावा येत आहेत. षटकार आलाय समीर कासारेवरती. अटॅक करण्याचा प्रयत्न, हा फक्त अटॅक नाहीये, हा काउंटर अटॅक आहे ज्याने 6 धावा आल्यात. पलटवार जसाच तसं उत्तर दिलं जातं इथून. आणि अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये प्रतीकनी खेळाय. अक्षरशः मला वाटतं की आतापर्यंत या स्पर्धेमधील हाय स्कोर देखील असू शकेल. नाही, अजूनपर्यंत ती अपडेट मला वाटतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा 109 विशाल दागावकर बाळाच्या नावात. बाळा सुद्धा इथं आलाय आणि प्रतीक घरत. हो ये क्या हुआ, बाहर जाने लगे, जास्तच बाहेर आहे आणि त्यामुळे पंच वळत असताना सांगतात येस इट्स अ वाईट. चेक. प्रेक्षकांना विनंती आहे बघा, ज्यावेळेला चेंडू हाताळला जाईल ढोल नगारे ताशे जरूर वाजवा. फक्त ज्यावेळेला बॉल चेंडू डिलिव्हर होईल, चेंडू हाताळेल त्यावेळेला तो जल्लोष करू नका, कारण काही गोष्टी आहेत ज्या पाळणं त्याही गरजेचे आहे. ओ टू कॉम्बॉक्स. समीर आपण बघतोय त्याच्यावरती दडपण आहे, प्रेशर आहे आणि प्रेशर मध्ये चांगलं कार्य त्याला करावं लागेल. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अधिराज ग्रुपचा संघ. समीर ऑन बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. समीरचा बॉल आणखी एकदा स्लॉट मध्ये होता, आणखी एकदा बॉलला पाठवलं तर पार्किंग लॉट मध्ये. प्रतीक घरत ही इज ऑन अ फायर नाव. म्हणजे समीरच्या या चेंडूवरती आता काश्मीर दाखवलंय. येस, ऐकूया डिझेरा, त्यानंतर त्या चर्चेकडे येणार आहोत. थँक्यू डिझे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. शफल झाला, सुरुवातीलाच बाहेर आले होते. म्हणजे प्रशांत आणि समीर मध्ये झालेली चर्चा कदाचित तिथं आवाज नाही आला, परंतु ते इशारे त्याला समजून आले होते. त्यामुळे प्री प्लॅनेड स्ट्रोक, मन बनवलं होतं, इरादा बनवला होता आणि त्यानंतर सांगितलं इरादा है पक्का, मौके पे मार देंगे छक्का. चेंडू सीमा रेगा बार 6 धावांसाठी गेलाय. षटकाराने धावफलक वेगानं बढ़तंय, जाऊन पोचलंय. धावफलकावरती धावा 30, अब तक 30 आहे. 2 षटकाचा खेळ झालाय. करंट रन रेट 1286 आहे. 1286चा धावफलक म्हणजे आस्किंग रन रेट काय होता? आस्किंग रन रेट हा होता की तुम्हाला 13च्या आसपास जायचं होतं. 12.86 म्हणजे तो 13च्या आसपासच झाला. सध्या धावगती जी आहे ती अकॉर्डिंग टू दी आस्किंग रन रेट आहे. म्हणजे अधिराज ग्रुप हा संघ तितका मागे नाही आहे. म्हणजे आता इथून जी प्रकृती रॉयल बालाजीला जो काही खेळ करायचा आहे त्याच्यामध्ये ती सावधगिरी बाळगावी लागणार आहे की प्रतीकची विकेट किंवा इथून 1 ते 2 विकेट कशा मिळवल्या जातील, कशा धावा वाचवल्या जातील, त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे. अन्ना वन्स अगेन, वन मोर, वन अनदर सिक्सर, बैक टू बैक, तीसरा षटकार. गेंद ठिकाने पे गिरेगी नहीं तो ठिकाने लगा दी जाएगी. प्रतीक घरत अक्षरशः काय प्रेक्षकांचं मन जिंकतोय. आणि मी सांगितलं होतं की आजच्या दिवसामध्ये सर्वात खतरनाक प्रदर्शन करणारा खतरनाक प्रतीक घरत. नाही, नावातच आहे ना प्रतीक घरत. परत म्हणजे तो आलाय परत आणि म्हणूनच त्याचा सहजासहजी नाद नाही कोण करत. असा खेळ सुद्धा झालाय. समीर कासारे क्षमतावान खेळाडू आहे आणि या यंगस्टरकडे ती क्षमता आहे
की इथून कमबॅक करणं, प्रतीकला थांबवणं हे सगळे गुण आहेत. परंतु आता या वेळेला ते आठवलं पाहिजे की मला कोणता चेंडू हाताळायचा आहे, कोणत्या चेंडू हाताळणं गरजेचं आहे. विनायक भोईर बघा मंचावरती आहे, त्यानंतर संतोष पिंगुळकर सर आणि अमित पाटील सुद्धा आमचे मित्र इथं बसलेले आहेत आणि नाईक साहेब सुद्धा त्यांच्या साथीनं. हे सर्वजण बघतायत, हे दृश्य बघतायत आणि हे चित्र बघत असताना या मॅचची जी काय मजा आहे तिला ते लुटत असताना या मुख्य मंचावरती आमचे कॅमेरामॅन पाटील नेटवर्कचे या संपूर्ण चित्रांना कव्हर करतायत. तुर्तास मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत जिथे लगातार 3 षटकार आलेत, एक वाईड मध्ये आलाय, तब्बल 3 चेंडूमध्ये 19 धावा लुटल्या कुठल्या गेल्यात. प्रतीक गरजचे वादळ थांबायला तयार नाहीये. दिवसाची रात्र झाली तरी सुद्धा प्रतीक ती पात्र खेळी मैदानात. हो लगातार चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तो बनलाय दर्शनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार, षटकार. थैंक यू. ये आंधी तूफान है, जलजला है. आंधी भी है, तूफान भी है, जलजला है. 4 चेंडूवरती 4 षटकार आतापर्यंत प्रतीक घरात त्याच्या बॅट मध्ये पाहिलंय. आणि आजचा दिवस 23 तारखेचा दिवस, संडे, फन डे, एंटरटेनमेंट डे आणि ऑनली आपण पाहतोय प्रत्येक डे ठरतोय की काय 4 षटकार. काय बॅटिंग करतो आपल्या टीम करता सर. बघा इक्वेशन पूर्णपणे इथून बदलून टाकलंय. नाही, प्रतीकने एक रेकॉर्ड बनवलाय लगातार, म्हणजे इथे 2 हाफ सेंचुरी करण्याचा आजच्या दिवसभरामध्ये. लगातार 4 आलेत. आता दर्शक म्हणत असतील येतील मागे मोर, 2 मोर. 6 चेंडू 6 षटकारांच्या विक्रमाजवळ. काय पोहोचलं जाईल का? समीर कासारे कमबॅक करण्याची क्षमता आहे पण इथून कमबॅक करावं लागेल. कमी वयामध्ये याने देखील भरपूर नाव कमवलंय समीर. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे इथून दाद मागितली जाते, पंच इथून बिलकुल इंटरेस्टेड नाहीयेत. आज चांगल्या प्रकारचा बॉल आपण बघितलाय आणि पण त्याच्यानंतर रेफर केलं जाते तिसऱ्या पंचांकडे वाईट करता. तर आजच्या दिवसामध्ये आमचे तिसरे ऑफिशियल पंच बरेच बिझी राहिलेत. टीम 94 कॉमन विश्वनाथ किंवा सलमान, आपण कोणी आले असाल तर आपण बरोबर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. टीम 94 कॉमन कालच्या दिवसामध्ये जे क्वालिफाय झालेला संघ आहे, तर सलमान किंवा विश्वनाथ जाधव आपण जर आला असाल तर मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण यायचं आहे. बघा चर्चा केली जाते दोन्ही कर्णधार आपण या, संघ मालक असतील तर आपण सुद्धा यायचंय जे मागील 2 दिवसामध्ये क्वालिफाय झालेले संघ आहेत. तुर्तास हुसेन काझी, प्रशांत गरज, समीरशी चर्चा करतायत नक्की काय करणं गरजेचं आहे. आता हुसेन तर निघून गेला, प्रशांत चर्चा करतायत समीरशी कशा प्रकारे चेंडू इथं हाताळणं गरजेचं आहे. 4 षटकार आलेत. आता वाईटसाठी थोडासा रेफर केलं गेलं आणि तिथं चॅलेंज केलं पंचांच्या त्या निर्णयाला. बघितलं जाणार आहे वाईड आहे की नाही. बघा वाईड ठीक आहे, येस इट्स अ वाईड. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसणार आहे. बघा वाईड ठीक आहे, वाईड बोलता बोलता ड चा ट झाला तर ती येणारी वाईट वेळ आहे ती मात्र परवडणारी नाही आहे. आता सध्याच्या घडीला प्रतीक गरज रूपी वाईट वेळ आहे, तिला बाजूला कसं सारायचं याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गुरुसंख्येन टीम यांना काहीतरी वेगळे स्ट्रॅटेजीज, काही वेगळे प्लॅन इथे रोल करावे लागणार आहेत. आता ते प्लॅन कशा प्रकारे असणार आहेत. तुर्तास काहीसा वेळ गेलाय. प्रतीक गरज समोर पुन्हा एकदा समीर 26 धाबा दाखल करतात. नेक्स्ट बॉल डाउन द ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ये गेम बनाएगा नेम बनेगा, विकेट आई है, गाना भी बजेगा. थँक्यू डिझे. लहानपणापासून जर एक गोष्ट ऐकत आलोय की लालच बुरी बला आहे. 4 आले होते 5वा मारण्याच्या प्रयत्नामध्ये
इथून प्रतीक गरज बाद झालाय, पण त्याच्यानंतर आपण अगोदरच्या मॅचेस मध्ये देखील बघितलंय प्रतीक गरज ज्या वेळेस लवकर बाद झाला ना त्यावेळेस टीमला स्ट्रगल करायला लागलंय आणि इथे देखील कदाचित ती वेळ येईल की काय आदिराज ग्रुप या संघावरती. पण इथून प्रतीकने आपलं कार्य पार पाडले, जो कॅप्टनचा रोल होता, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, काय आतापर्यंत संघर्ष केलाय. वा बघा कप्तान इनिंग झाली आहे, प्रतीकसाठी टाळ्या सुद्धा वाचतीलच त्या डगआउट मध्ये. परंतु एक गोष्ट जर आपण नोट केली असेल तर जो वाईड आहे, वाईडला मागण्यासाठी जो रिव्ह्यू घेण्यात आला त्या रिव्ह्यूच्या वेळेला काहीसा थोडा जास्त वेळ गेलाय, थोडासा वेळ गेला. आता क्रिकेटमध्ये एवढा वेळ जाणं म्हणजे त्याला लॉजिकली एक गोष्ट म्हटली जाते की ती मोमेंटम शिफ्ट होणं. तुम्हाला काही तुमचा चालू असला चांगला किंवा चालू असला वाईट शिफ्ट होण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे, तो वेळ गेला म्हणून कदाचित हा खेळ बदललाय. जसं तुम्ही उल्लेख केला, आता डॉन पिक्चर मधलं फेमस गाणं आहे खैके पान बनारसवाला, आणि हे खेळ कसा झाला माहितीये का, म्हणजे मौसा जी का पान खा गई और इस विकेट में थोड़ी सी जान आ गई. या विकेट ने जान आले, ही जान आले थोडीशी कैके पान बनारसवाला, तसं त्या पान खाल्यानंतर जान आले. या विकेटनं आलेली जान या टीमसाठी किती फायदेशीर ठरते ते आपण पाहूया, कारण या मॅच मध्ये एक टर्निंग पॉइंट आलाय. नाही, खूप मोठा टर्न आलाय, खूप मोठा टर्न आलाय. इथे रस्ता सरळ असताना सुद्धा टर्न घ्यावा लागतोय, म्हणजेच काय मध्ये कुठेतरी रस्त्याचं काम चालू आहे, मध्ये कुठेतरी रस्त्याचं काम चालू आहे. असा इथे गतिरोधक प्रमाणे विकेट आलाय. विकेट आल्यानंतर कहाणी थोडी बदलते का. शेवटचा अंतिम चेंडू आहे, समीरने केला कमबॅक, समीरने केला पलटवार, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. सुहास पवारने समजदारी दाखवली आहे, चेंडूला फक्त दिशा दिली, गलीमधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाईल, फेकी केली जाते हुसेनच्या माध्यमातून, तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट केली जाते. 3 षटक संपलेत, 44 वरती 2 आहेत आदिराज ग्रुप संघाचा धावफलक. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 नाही 18, येस 18 मध्ये करायचे किती 32. आता 32 करायचे आहेत, परंतु या 32 करण्यासाठी तुम्हाला पसंतीस येणारा खेळ करावा लागणार आहे, पसंतीस येणारा खेळ करावा लागणार आहे. तुर्तास या डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. चला, जसं तुम्ही उल्लेख केला आणि या मोहीन वोक्याला ज्यावेळेला व्हीव्हीपीएल ओव्हर येणार होतं ना, त्याच व्हीव्हीपीएल ओव्हरच्या अगोदर प्रतीकचा बहाल होणं हेही महत्वाचं आहे. पण दुसऱ्या बाजूला सुहास आहे, सुहासनं देखील सुहास पवारनं आपली पॉवर दाखवलेली आहे. पण आता काय झालंय, त्या एका विकेटनं थोडासा बूस्ट झालाय टीमला, एनर्जी आले. 18 आणि 32चा मॅच आहे, पण या षटकामध्ये जर 12 धावा आल्या तर समीकरण बिघडेल, आणि 12 धावा नाही आल्या तर समीकरण थोडंसं चेंज होईल या सामन्याचं. 18-32 म्हणजे अर्थातच घडेल बिघडेल वाली कहाणी आहे. घडेल की बिघडेल, आता कोणासाठी बिघडेल कोणासाठी घडेल सांगणार षटक मैदानाच्या आतमध्ये आले. अनेक मॅचेस या व्हीव्हीपीएल ओव्हरने बदलल्यात. भार्गवचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. सुरुवात वाईडने केली आहे, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होणार आहे. एक्स्ट्राच्या रूपाने एक सिंगल ऍड होईल, म्हणजे भारतला एक कमी करून आता 11 राहिलेत. व्हीव्हीपीएल षटकाच्या अगोदर प्रतीकचं बाद होणं हे वेगळं इंडिकेशन देणार आहे, वेगळं निर्देशन देणारा तो क्षण आहे. परंतु सुहास दी पॉवर मैदानाच्या आतमध्ये आली आहे, ती पॉवर कशी दिसते समोर घ्या. हो, इनसाइड आउट परंतु बॅट ऑफेस लवकर क्लोज केला होता. एकच धाव तिथे धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. टाळ्या वाजतायत. प्रेक्षकांना एवढी थंडी का वाजली समजत नाहीये. प्रकृती रॉयल बालाजी या टीम मध्ये उत्साह दिसतोय, जरी मॅच आत बाहेर झाली तरी, परंतु आदिराज ग्रुप मधून तितका जल्लोष बघायला मिळत नाहीये. तो जल्लोष इथे येणं गरजेचं आहे. बघा, हार जीत हा वेगळा पार्ट आहे, परंतु तुम्ही मॅचला किती एन्जॉय करताय, आपल्या खेळाडूंना किती प्रोत्साहन देताय, यावरती सुद्धा कधी काही मॅचचा रिझल्ट बदलत असतो. 17-30 17 बॉलमध्ये 30ची आवश्यकता. यावेळेस बॉल हवेमध्ये उडवला, आक्रमण केले सुदर्शननी, पण इथून मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली फिल्डर गुडघ्यावरती आला आणि काय दर्जेदार कॅच टिपलाय. इंटरेस्टिंग ओव्हर मध्ये सुदर्शनची विकेट इथून प्राप्त झाली आहे. मोठा धक्का आणखी एक आदिराज ग्रुप या संघाला. श्रेयसने पकडलाय चांगला दर्जेदार कॅच.
नावाला गाणं वाजलं गेलं होतं आणि जसं मी उल्लेख केला होता ते एका विकेटनं मॅच मध्ये जान आणले. एक कॅश प्राईज आलंय, कॅश प्राईज आले लागोपाठचे 3 डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू. रजनीश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. लागोपाठचे 3 डॉट, 3 निर्धाव चेंडू, 1000 रुपये. 1000 रुपयाचं बक्षीस लागलं. आणि संतोष एक उल्लेख केला होता आपण इंटरेस्टचा. इंटरेस्टिंग बघा, या षटकामध्ये धावा नाही आले तर तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा भरावा लागणार आहे. जो आपण व्याजच्या रूपाने इंटरेस्ट भरतो ना, तो इंटरेस्ट इथे भरावा लागणार आहे. कारण जेवढ्या काही धावा बनवाल त्यातून काही धावा मायनस सुद्धा होतील. चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि करण माळी मैदानाच्या आतमध्ये. आदिराज ग्रुपकडे जो बॅटिंग ऑर्डर आहे किंवा जे येणारे बॅटर आहेत ते प्रतिभावान आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता या धावा कंप्लीट करायची. परंतु भार्गव पाटीलने जो काही मारा केलाय तो सर्वांना प्रभावित करणार आहे, सर्वांच्या हृदयावरती वेगळी छाप सोडणार आहे. आणि तो मारा अजून किती किफायतमंद राहतोय ते पाहणं रोचक ठरणार आहे. या वेळेला उजव्या स्टीच्या बाहेर जास्तच बाहेर जाणारे चेंडू पंच बळत असताना सांगतात यस इट्स अ वाईड. 16-29 ची मॅच आहे. आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात 3, अजूनही म्हणजे 9 धावांची गरज आहे. 4 मध्ये 9, एक मोठा फटका कंपल्सरी आहे. भार्गव बॉलिंग मार्कवरती. हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा इथून सोडून दिला जातोय आणि यावेळी चांगल्या प्रकारचा बॉल आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन इथून पकडली पण यावेळी चांगल्या प्रकारचा बॉल डायरेक्टली रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. बघा, मागे ज्या वेळेला रिफर केला होता त्यावेळेला विकेट आला होता. आता रिफर केले त्याच्यानंतर परिस्थिती थोडीशी बिकट होती पण रिफर केले. आणि भरतजी जसं आपण सकाळपासून पाहतोय ना, ही प्रकृती रॉयल बालाजीचा संघ प्रत्येक मॅच अटीतडीची खेळतोय, शेवटपर्यंत नेतोय. हाही मॅच कदाचित त्या एंड ऑफ द ओव्हर पर्यंत जाण्याची शक्यता, दाट शक्यता आता निर्माण झाले. नाही तीच ना मग समय की बात आहे. मगाशी सुद्धा समय म्हणजेच वेळेनेच खेळ बदलला होता. आता सुद्धा एक थोडासा छोटासा वेळ जाताना दिसतोय कारण इथे रिव्ह्यू रेफर केला गेलाय. पंच पाहतायत नक्की कोणत्या ठिकाणी चेंडू पीच झाला, कुठून आतमध्ये आला, कुठून बाहेर आला, चर्चा केली जाते. आणि ते चेंडूची दिशा, चेंडूचा आत येणं बाहेर येणं किंवा कुठे पीच झाला हे पाहण्याचं कार्य आमचे तिसरे अंपायर करतायत. निर्णय थोड्याच वेळात आपल्याला कळेल जरूर, परंतु ही मॅच पुढे पण इंटरेस्टिंग बरंच चालली आहे. येस इट्स अ वाईड आलाय. बोललो मगाशी मी, संतोष बघितलं होतं. आणि बघा ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन होती पूर्णपणे. फलंदाज हल्ले नव्हते, नाही ऑप्शनच्या बाहेर गेलेत आणि जी वाईट लाईन आहे त्याच्या बाहेरून चेंडू सरळ निघून गेलाय. सरळ थोडासा बघा ना कशा प्रकारे हा चेंडू निघून गेलाय. सातत्यानं वाईट लाईनच्या बाहेर टप्पा पडून सुद्धा आतमध्ये आलेला नाही चेंडू. थोडा आतमध्ये जरूर आला परंतु वाईट लाईनच्या बाहेरून यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. प्युअरली वाईट. द नेक्स्ट बॉल. हो यावेळेला विक्रमवाडी शहरापासून लांब खेळलाय आणि तिथून खेळत असताना कव्हर ड्राईव्हचा फटका एक धाव देऊन जातोय. सिंगल येते. संतोष इंटरेस्ट कायम आहे. चौकार षटकार नाही येत आहे परंतु वाईटच्या रूपाने आतापर्यंत त्या 3 धावा आल्यात. कदाचित त्या 3 धावा टेन्शनचं कारण ठरू शकतात. आता 3 मध्ये किती करायचे आहेत? 7 म्हणजे मात करावी लागणार आहे. आणि जसं तुम्ही टेन्शनचा उल्लेख आहे पण चेहऱ्यावरती असे आहे ना, बेझिझक मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेन्शन किसको कम है. प्रत्येकाला आहे. मॅच वरचं टेन्शन देखील आहे आणि या मॅच मध्ये टेन्शन काय आहे? 12 धावांचा चॅलेंज आहे. चॅलेंज पार करायचं आहे. खोलवाटा मोठा वापर झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. विकेट गडी बाद. सोनियाचे नातन माझ्या बाया झायल्या गाण ग, बाया झायल्या गाण म्हणतात सोनियाचा सर बघा इथून हेलिकॉप्टर काढला होता पण इथून प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये लँड करायच्या विचारामध्ये खेळाडूच्या हातामध्ये लँड झालाय आणि काय अप्रतिम दर्जाचा कॅच इथून श्रेयसने पकडलाय. या कॅचचं श्रेय त्याला दिलं जाईल. नाही बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातंय. ज्यावेळेला फटका खेळला होता तेव्हा बॅट जमिनीवरती म्हणजे विकेटवरती लागली होती आणि त्यामुळे ते आपोआप त्या चेंडूला मारत असताना बॅट्समॅन जो आहे तो थोडासा स्लो झाला होता. ती बॅट कमी गतीने पुढे आली आणि त्यामुळे फटका पूर्णपणे मैदानाबाहेर जाऊ शकलेला नाहीये. चेंडू बाहेर जाऊ शकलेला नाहीये आणि तो न जात असताना श्रेयस गुरव शानदार झेल टिपला गेलाय आणि या झेल बरोबर सुहास पवारचा सुद्धा खेळ संपलाय.
सुहास पवारचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज धीरज. धीरज मैदानाच्या आतमध्ये येतोय. हाच तो धीरज. त्या धीरजने मॅच मध्ये परत आणलं जात असताना आसिफने 1 बॉल 1 ची गरज असताना मारलेला थ्रो, केलेली फेकी, त्याच्यामध्ये होती पूर्ण नेकी आणि सामना जिंकला होता प्रकृती रॉयल बालाजीनं. इतिहास बदलवायचा आहे. इतिहास बदलवायचा आहे. त्या उद्देशानं त्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये धीरज आलाय. परंतु भार्गव पाटील वाईट करून करून परेशान केल्यासारखे चित्र आहे आणि मोठा फटका काय येऊ देत नाहीत. आता 2 मध्ये 7. काय करतो. अतिशय इंटरेस्टिंग आहे. इथून बघा जर प्रकृती रॉयल बालाजी संघ जर जिंकला तर 2-0 ने पुढे जातील. जर इथून आदिराज ग्रुप जर जिंकले तर 1-1 ची इथून बराबरी होईल. ही कहाणी 2-7 वाली नाही आहे, 7-2 वाली आहे. 7-2 वाली कहाणी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय. अजून एक विकेट. गडी बाद. वारंवार इथून विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. विकेट इथून गमावल्या जात आहे. धीरज झाला तर बॅटिंग करण्याकरता 0च्या अग्रतेत तो देखील बाद झालाय. पण इथून या ओव्हर मध्ये पूर्णपणे या मॅचचं चित्र बदलून टाकलंय. काया पालट केली या मॅचची. नाही, काया पालट केलंय. आता कितीही काही झालं तरी सुद्धा जर का एक्स्ट्रा रन्स नाही आले, जर का एक्स्ट्राच्या रूपाने कोणता चेंडू नाही हाताळला गेला तर इथं त्या धावा बनणं कठीण आहेत. 13 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. 50-50 ओव्हर देखील आहे. याच्यामधून धावा मायनस होतील की प्लस होतील येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. शेवट थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 13 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता. बॅटिंग करण्याकरता नवीन बॅटर मैदान दरम्यान इन झाले, दाखल झालेत. पण इथून त्यांना चांगलं प्रदर्शन करावं लागेल. आदिराज ग्रुप हा संघ आपण इथून बघितलं तर बॅकफूट वरती ढकलला जातोय. प्रशांत आला इथून बॅटिंग करण्याकरता. शांत राहून चालणार नाहीये मित्रांनो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता आणखी बघितलं तर इक्वेशन बरंच आहे. पण या ओव्हर मध्ये जर जे 7चं इक्वेशन आहे ना ते 1 बॉल मध्ये बाकी आहे. पण 13 मध्ये 27 प्रशांत आला बॅटिंग करण्याकरता. नाही बघा, या मॅच मध्ये जी कलाटणी मिळाली आहे ती कलाटणी फक्त या षटकावरती मर्यादित नाही आहे. याच्यावरती ही पूर्णपणे इनिंग निर्भर असणार आहे. आता धावा जर षटकामधल्या बघितलं 5 झाल्या, 5 धावा आल्यात म्हटल्यानंतर 2 मायनस होतील. म्हणजे जे 27 धावांची गरज होती आता ती 29 धावांची बनेल. म्हणजे इक्वेशन 12-29 वरती जाऊन पोहोचणार आहे. 12-29 बघूयात कशा प्रकारचा खेळ करण माळी करतायत. आता जो रोल प्रतीक गरजने अदा केला होता तो रोल करण माळीला अदा करावा लागणार आहे जर का आदिराज ग्रुपला मॅच जिंकायची असेल. आदिराज ग्रुपला मॅच जिंकण्यासाठी त्याचा रोल महत्वाचा असणार आहे. परंतु त्या व्यतिरिक्त इथून पुढचं येणारं षटक प्रज्योत अंबिरेचं ते सुद्धा निर्णायक असणार आहे. तुर्तास या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. आणि याच करता मी म्हटलं होतं बरं की VVPL ओव्हर येण्याच्या अगोदर प्रतीकचं बाद होणं ते टर्निंग पॉईंट ठरलं होतं. टर्निंग पण मॅच नाही संपलाय. मॅच संपला नाहीये. प्रशांत आणि करण माली हे आहेत. प्रज्योत अंबिरेच्या रूपानं आयकॉन खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. त्याच्यामुळे 12-29 जे इक्वेशन आहे हे पुढच्या 3-4 चेंडूवरती थोडंसं क्लिअर होईल. 3-4 चेंडूवरती 1-2 मोठे फटके नाही आले तर कहाणी पूर्णपणे बदलल्यासारखं दिसेल. म्हणजे या सामन्याचा जो वेटेज आहे तो 70-30 40-60 असा होताना दिसेल. आता अजूनही हा 50-50 आहे. प्रज्योतचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हर मध्ये स्वीपर कव्हर मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत एकच धाव येते. एक धाव येते. बघा करण माळीचा रोल महत्वाचा जरूर आहे. परंतु त्याला जर का प्रशांतने साथ दिली, प्रशांतने जर का इथं चांगली साथ दिली 1 ते 2 मोठ्या फटक्याची कहाणी बनणार आहे. कहाणी बनणार आहे. अरे त्याची गरज आहे. खरं मागचे 9 चेंडू पाहिले ना ज्याच्यावरती एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. तर 1 चौकार 1 षटकार सामन्याचं चित्र पालटू शकतो. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला. फील्ड केला जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. 10 चेंडू आणि 27 धावा. 10 बॉल मध्ये 27 पाहिजेत. पण इथून प्रज्योत अंबिरेच्या ओव्हर मध्ये तुम्ही धावा किती बनवणार आणि शेवटच्या ओव्हर मध्ये चेस करण्याकरता किती धावा ठेवणार त्याच्यावरती देखील नजर ठेवावी लागेल. जोपर्यंत करण माळी आहे तोपर्यंत शक्य आहे. शक्य आहे. कलमगावचा खेळाडू आहे. करण रन कर.
हेच सांगितलं जात आहे. आणि एका गोष्टीचा चांगला तुम्ही उल्लेख केला होता की शेवटच्या षटकामध्ये 20च्या वर धावफलक राहील का 20च्या खाली राहील. दहा बॉल शिल्लक जिंकण्याकरता 27 धावा पाहिजेत. 49च्या आकड्यावरती मिसलॅप स्ट्रोक झालाय. बॉल हवेमध्ये गेलाय. सिंगल धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्या करता निघालेत आणि ही दुसरी इथे मिळते की काय, पंचांना इथून प्रश्न विचारलाय. पंचांच्या नजरेमध्ये या 2 धावा इथून क्रुशल मोमेंट वरती इथून कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा ही क्रिकेटची परिभाषा आहे. नाही आणि इथलं जर इक्वेशन आपण बघितलं आता 10-27 वरती येऊन थांबलंय. 10-27 वरती येऊन थांबलंय. 10-27 म्हणजे तुम्ही जर का 2च्या सरासरीने पुढे गेलात तर 10च्या 20 बनतात. 9-25 आहे का बघा एकदा. नऊ चेंडू 25 धावांची गरज आहे. 9-25चं इक्वेशन आहे आणि 9-25च्या इक्वेशन मध्ये जर का 2-2 धावांनी पुढे गेले तर 18च बनतात. म्हणजे जो 7चा पासलाय आता तुमच्याकडे 7 साठी प्लॅन असणं गरजेचं. नेक्स्ट बॉल प्रज्वलचा चेंडू डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. क्रुशल मोमेंटला करण माळीच्या बॅट मधून येतोय तो दणदणीत खणखणीत VVPL षटकार. 6 धावा. हा फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. मी सांगितलं होतं की करण माळी आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण त्याने मैदानादरम्यान दिलंय. करण माळी मैदानावरती वाजल्या टाळी वाजले आणि या टाळी वाजवत सुद्धा अलार्म वाजलाय. 8-19 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. पुढचे 2 चेंडू महत्वाचे. स्विंग अँड मिस केलाय. आता कहाणी पहिल्या आज सकाळच्या वेळेला 7-19 होता. आताही 7-19 आहे. एंड ऑफ द डे त्यावेळेला रॉयल बालाजी बॅटिंग करत होता आता तो फिल्डिंग करतोय. 7-19 नाही आणि पहिल्या दिवसाची कहाणी सुद्धा आठवतीये. एका धावेने ज्याने सामना गमावला त्याने एका धावेने मॅच जिंकून क्वालिफाय झालाय. शिवसाई स्पोर्टचा संघ आहे. आता 19 धावा करून जो पहिला मॅच जिंकलाय त्या संघासमोर काय 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 इथे ओहो इथे डॉट आलाय आणि डॉट आल्यानंतर मात्र करण स्तब्ध आहेत. म्हटल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. आज सकाळी सुरुवात केली होती याच टीमनं सुरुवात केली होती. खास करून प्रकृती रॉयल बालाजीनं 6-19चा पाठलाग झालाय. आता त्यांच्या अगेन्स्ट 6-19 19-20 वाला खेळ मैदानावरती आहे आणि हा जल्लोष बजेगी सिटी बजेगी टाली हो उल्ला हो गुल्ला मैदान घुसता है सर पर उठता है तब खेल का रहता है जुनून बन जाता है. आता खेळ जुनून बनलाय. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत मॅचचा शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅचची प्रेडिक्शन देणं म्हणजेच क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट मानली जाते. ही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला इथून तयार केलं जात आहे त्याच्यावरती देखील नजर ठेवा. जिथे आपण 50-50 1 मिनिटासाठी थांबेल कारण एक हा कॅश प्राइज झाले. 6-19चा मॅच आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार टोकले. रजनीश पाटील यांच्याकडनं 2000, मनोज गाजरे यांच्याकडनं 2000. पहिल्या 2 बॉल 2 षटकार. 6-19चा मॅच ऑन. 6 मध्ये 19 पाहिजेत. भार्गव आला बॉलिंग मार्क वरती. हा बॉल खुलवडप्प्याचा समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. डीप लॉंग ऑन वरती खेळू आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल फक्त आणि फक्त सिंगल. करण माळी आता येणार स्ट्राइक एंड वरती. 5 बॉल शिल्लक पाहिजेत. 18 धावा धापलकावरती पाहिजे. 5 चेंडूचा काय शिल्लक आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. 5 बॉल 18 5 बॉल 18. दुसऱ्या अँगलने जर आपण बघाल ना तर इथं 3 षटकारांची सुद्धा मॅच आहे. 3 षटकारांची सुद्धा मॅच आहे. करण समोर भार्गव करण सध्या भार्गव प्रभावी आहे. भार्गवचा जो काही भार आहे तो पूर्णपणे त्या चेंडूवरती जबरदस्त पद्धतीने येतोय आणि त्यामुळे करणच्या बॅटवरती चेंडू लागत नाहीये. जल्लोष होतोय. चालू आहे. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. हा महत्वाचा बॉल आहे.
मॅच बॉल आहे या चेंडूवरती. मिस 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 का निघाले. 3 मध्ये पाहिजे आता 18. निश्चित स्वरूपामध्ये वसई दिवाण मानचा हा सुपरस्टार अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ही मॅच फिरवली आहे. भार्गव पाटील अक्षरशः इथून काय बॉलिंग करतोय. करण माळी अंडर प्रेशर. शेवटचे 3 बॉल शिल्लक. जिंकण्याकरता पाहिजे ते 18. नाही आणि भार्गव पाटील या मॅचचा कातील बनत चाललाय. हो हो यावेळेला उजव्या बाहेर आहे. उजव्या बाहेर आहे परंतु किती बाहेर आहे. पंच हो हो तिसऱ्या पंचाने रेफर केलंय वाईट साठी रेफर केलंय. बघणार आहोत नक्की हा चेंडू काय आहे. परंतु वाईट नो याच्याने काय कितपत फरक पडणार आहे. नोने एक वेळेस पडू शकतो ज्या वेळेला त्याच्यावरती धावा येतील तेव्हा. वाईटने कितपत तुमची जी 3 षटकारांची इक्वेशन ती तिथंच थांबणार आहे. एका धाब्याने कुठपत येणार आहे. बघा जल्लोष होतोय म्हणजे 3 मोठ्या फटक्यांसाठी जायचंय. आणि तुम्ही केलं की वाईट आणि नो मध्ये काय फरक आहे. तर नो बॉलला ज्यावेळेला तुम्हाला फ्री हिट येईल त्याचा फायदा असतो. वाईटला एक एक्स्ट्रा बॉल येईल. एक्स्ट्रा रन येईल. पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. हेडचा पंच आणि तो जल्लोष आलाय. ढोल नगारे ताशे असं म्हणतात ना की रंग चढाय का जसं म्हटलं होतं की बँड बाजा बारात. आता बँड बाजा बाराती आल्यात या मैदानावरती. पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. नरेश शानबाग सर आहेत ते पाहतायत निरीक्षण करतायत आणि आपलं निरीक्षण करून आपलं मन नोंदवतील. हा चेंडू योग्य आहे अयोग्य आहे इट्स क्लिअर और नॉट हे सगळं पाहिलं जात आहे. आताही थोडासा वेळ झालाय. आणि पंचांचा इशारा आला बघा स्क्रीनवरती बघा. तो चप्पल झाला तर मागे आला त्याचा पंचांचा इशारा आला. इट्स व्हाईट बॉल बाहेरही पडलाय त्याच्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. वाईट नाही इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण ज्या वेळेला चेंडू त्या व्हाईट लाईनच्या बाहेर पडला त्यावेळेला ऑलरेडी फलंदाज शफल होते. ते नंतर मागे येण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी आहे. आता 2-18 विजय दृष्टिक्षेपात पडला प्रकृती रॉयल बालाजीच्या. प्रतीक गरजचा तो वाईटच्या नादामध्ये तो गेलेला वेळ त्याने संपूर्ण बदललाय खेळ. आणि खेळ म्हणजे गेम बनाएगा नेम और बिगाडेगा भी नेम. यावेळेला चेंडू मागे प्रशांत गरजच्या जवळून निघून चाललाय आणि आता फक्त सामन्यामधील औपचारिकता शिल्लक आहे. प्रशांत स्ट्रायकेट वरती असलेला अधिराज ग्रुप आज दिवसभरामध्ये केलेला त्यांचा खेळ त्यांनी केलेलं सगळ्यांना एंटरटेन हे आजच्या या दिवसभरामधील खूप मोठं आकर्षण होतं. परंतु शेवटच्या क्षणाला येत असताना शेवटचा बॉल आहे आणि हा फटका जरूर खेळलाय. हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आलाय आणि हा कॅच झालाय. प्रकृती रॉयल बालाजी इनटू द टॉप 3. चला विकेटवरून बाजूला या प्लीज. विकेटवरून बाजूला नाचायला जरूर मिळेल परंतु विकेटवरून बाजूला या. खेळाडू आपण स्टेकंड करायचंय हस्तांदोलन करायचंय. गुरुसंख्या टीम अधिराज ग्रुप आपण सुद्धा या मैदानात. बाकी सर्व प्रेक्षक गुरुच्या चेहऱ्यावरती नक्कीच स्माईल आहे आणि का नाही कारण मेहनत केले त्याच्यामुळे चेहऱ्यावरती तो स्माईल आहे. आणि या सामन्याचा सामनावीर तोही महत्वाचा आहे. पहिल्यांदा सेकंड करा आणि त्यानंतर येऊया सामनावीर. प्रकृती रॉयल बालाजी टीम ओन बाय 16 रन ते VPPL चं ओव्हर आणि तिथून बदललेला खेळ आपण पाहिलाय. आणि ते षटक जर पाहिलं तर भार्गवनं सुंदररित्या हाताळलं गेलं होतं आणि त्याच्या अगोदर बॅटिंग करताना देखील भार्गवला आपण पाहिलंय. त्यात 23 धावा 7 चेंडूमध्ये 23 धावा
आणि त्यानंतर हाताळलेली ही 2 षटकं, त्याच्यामुळे या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर भार्गव पाटील. बघा मॅच समरी कशा प्रकारे होती. भार्गवने बॅटिंग केली 7 चेंडू 23 धावा, 12 चेंडू 14 धावा हुसेन काजीच्या, प्रज्योत तंबेरे 9 चेंडू 13 धावा, प्रशांत गरत 5-11. गोलंदाजीमध्ये विराज याने 15 धावा खर्ची करत असताना 1 विकेट मिळवलाय. सुहास 24 धावा 2 षटकामध्ये, निलेश 14 धावा, प्रथम 22 धावा 2 षटकं त्यांनी सुद्धा हाताळलीत. दुसऱ्या इनिंग मध्ये आदिराज ग्रुपने काय केलं, प्रतीक 32 धावा, नो डाऊट खूप चांगली इनिंग, परंतु फिनिश नाही करता आलंय. करण माळी मैदानात उभा असून सुद्धा 10-11 10 चेंडूने 11 धावा त्याने केल्या. प्रमोदने 6 धावा केल्या, सुहास याने 3 चेंडू 2 धावा केल्या, प्रज्योत तंबेरे 25 धावा केल्या, आसिफने 2 धावा खर्ची करत असताना 1 महत्वाची विकेट घेतली. ते षटक सुद्धा निर्णायक होतं. सर्वात मोठं षटक भार्गवने जे